जवान म्हणून संबोधलं जातं. आर्मी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं, आर्मी क्षेत्रामध्ये ज्यांनी सेवा दिली, अशा जवान नागनाथ थप्पा गुंडप्पा निले यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. खरं तर आपल्याच आजूबाजूला अनेक व्यक्तिमत्व अशी असतात की आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसतं. अनेक वर्ष आपण एकमेकांना भेटत असतो, बोलत असतो, कार्यक्रमांमधून एकत्र असतो, परंतु तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्या प्रसंग, कुठले घटना, त्यांचं कार्य काय, इतकं सखोलतेने आपल्याला माहिती नसतं. फक्त आपण पदव्या, पुरस्कार यांच्याशी परिचित होत असतो, परंतु त्या व्यक्तीचं खरं काम काय आहे, त्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये कोणता संघर्ष केला आहे. कारण यश सर्वांनाच दिसतं आणि यश दिसल्यानंतर आपण कौतुकही करतो, परंतु त्या मागचे परिश्रम काय आहेत. आणि मला असं वाटतं की आजच्या जमान्यामध्ये परिश्रम लोकांच्या समोर आले पाहिजेत. आणि लोकांच्या समोर म्हणण्यापेक्षा आजच्या युवा पिढीच्या समोर हे जे काही परिश्रम ज्येष्ठांनी घेतलेले आहेत ते आले पाहिजेत. म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा असते आणि श्रमाला महत्व असतं, हे थोडंसं रुजवलं जाईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच आज अट्टहासाने सरांची मुलाखत म्हणजे सरांशी संवाद करायचं ठरवलं. आणि मला सर आपल्याला सर्वात प्रथम अगोदर स्वागत करते आपलं. आणि आपल्याला असं विचारायला आवडेल की आपलं जन्मगाव कोणतं? नागापूर. नागापूर कुठं आलं? जिल्हा बीड, परळीजवळ 11 किलोमीटर आहे परळीपासून. बर, म्हणजे तालुका प्लेस आहे की गाव? छोटं गाव आहे. आणि मग घरी वातावरण काय की म्हणजे शेती होती किंवा काय? हा, शेती जेव्हा मी जन्म तेव्हा शेती नव्हती, त्याच्यापूर्वी शेती होती. ती शेती आमचे वडील वयाच्या 5व्या वर्षी वारले. हा, त्यावेळेस ते त्यांच्या ह्याच्यामध्ये शेती पूर्ण विकली गेली. म्हणजे एवढ्या लहानपणापासूनच संघर्षाला सुरुवात झाली. 5व्या म्हणजे मला कळत नाही, पण म्हणतात की 5 वर्ष. म्हणजे आई होत्या नंतर? आई होत्या. मग आई, आपल्या आई ज्या होत्या त्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत आपल्या सोबत होत्या? जवळपास 84 वर्षाचे वय त्यांचं, म्हणजे तेव्हा आल्या. आता एक 2000. किमान बाबांचा सहवास नाही आपल्याला लाभला तर आईंचा तरी सहवास लाभला आपल्याला. बरोबर. मग बालपण कसं गेलं तुमचं? बालपण खूप म्हणजे एक तर गरिबीचं, म्हणजे पूर्ण घर जे होतं ते अत्यंत गरिबी होती. माझे वडील जेव्हा हयात होते तेव्हा सुद्धा दुसरीच्या शेतामध्ये काय पूर्वी ठेवायचं ना वर्षासाठी सालगडी म्हणून काम करत होते. चुलते होते सोबत, तर ते चुलते एक छोटस घोड्यावर किराणा हे स्टेशनरी दुकान चालू करत. घोड्यावर आजूबाजूच्या खेड्यामध्ये ते घोड्यावर जाऊन ते बाजार असायचे ना. गावखेड्यामध्ये बाजारची पद्धत आहे आणि तिथे जाऊन ते बाजार करायचे. आता हे आर्थिकदृष्ट्या जरी परिवार म्हणजे गरिबी वगैरे जरी असली तरी सुद्धा लहानपणी गावामध्ये जे तुम्हाला खेळायला मिळत असेल, जे शेती मातीशी संबंधित किंवा अंगणामध्ये खेळणं असेल किंवा आणखीन काही दोस्त मंडळी असतील, ती जीवाभावाची मंडळी जी गावात आपल्याला भेटतात, जी शहरामध्ये भेटत नाही, तर अशी काही आठवणी असतील आपल्या? हो, आहेत. दयासागर तोंडारे, आणखी बाजूला सुभाष कस्तुरे होते, सध्या औरंगाबादला आहेत. तर हे असे बालमित्र होते. आणि छोटस गाव असल्यामुळं खेळण्याच्या वगैरे नदीला पोहणे, किती छान, अशासारख्याच मोठ्या खेळणे, अशा गोष्टी तेव्हा करत होतो. खूप छान. मग शिक्षणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून घरात पाहिलं जाईल की तुम्ही खूप शिकून मोठं व्हावं असं वाटत होतं का आर्थिकदृष्ट्या थोडीशी तंगी असल्यामुळे की पटकन कामाला लागावं असं वाटत? मी पटकन कामाला लागावं, कारण परिस्थिती घरची अत्यंत वाईट होती. त्यामुळे गावातल्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये मला तिथं त्यांनी प्रवेश घेतला. बर. मग जिल्हा परिषद शाळा ही किती इयत्तांपर्यंत होती? 8वी पर्यंत होती. बर. आणि त्यानंतर कुठे? त्यानंतर मग परळीला सरस्वती विद्यालयामध्ये झालं. तर ते तिथं काही राहण्याची किंवा तेवढी आर्थिक हे नसल्यामुळं जाणं येणं करत होतो आम्ही. 2 वर्ष. कसं यायचं जायचं मग? पायी. गावातून पायी जायचं. किती किलोमीटरचं अंतर ते? जवळपास ते 11-12 किलोमीटर आहे. बर. सकाळी लवकर उठून रोटी आणि ती काहीतरी ह्याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधायची, त्यावेळेस काही डबे वगैरे नव्हते, पण ते जायचं तिथं.
आणि शाळा 5-5:30ला सुटली की हळूहळू आपलं खेळत खेळत घरी यायचं 8-9 वाजेपर्यंत. त्यामुळे ते छान दिवस तुम्ही आनंदात हो घालवले. हो. मग 10वी नंतर काय असं काय हो डोक्यात? 10वी नंतर कारण माझी खूप शिकायची इच्छा होती. त्या दृष्टीनं तेव्हा पीयूसी होती. मी पुस्तकं घेतले पण एका तिथल्या मारवाड्याच्या मुलांना मला दिली अशी पुस्तकं. ज्यावेळेस ते पुस्तक घरी घेऊन आलो तेव्हा चुलते म्हणले की बाबा आता काही माझी शिकण्याची काही हे नाहीये, तू कुठेतरी कामाला जा, हे पुस्तक वगैरे ठेव बाजूला, काही आता तशी माझी काही तेवढी माझी हे नाहीये. बरोबर. त्यानंतर मी ते पुस्तकावर ठेवले बाजूला आणि त्यांनी मला मग परळी वगैरे तिथे एका देशमुखाच्या पेट्रोल पंपावर कामाला लावलं. बर. पेट्रोल पंपावरती काम केलं? पेट्रोल पंपावरती काम केलं. किती वर्ष साधारण? नाही, तिथंही मी एक तो देशमुखाचाच मुलगा माझ्या बरोबर शाळेत होता. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर तो मला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी. किंवा हा मी एकत्र शिकलेला असताना मग इथं हे कर, झाडू काढ, तिथं तसं कर. त्यामुळे मी 4-5 दिवस तिथे राहिलो. तिथं आपले स्वामी म्हणून ते मंदिर लावलं होतं. मग मी त्याला सांगितलं वा हे असं असं राहिलं. ते म्हणजे तू मालकाचा मुलगा आहे आणि त्यामुळे तुला राहायचं असेल तर तुला हे सहन करावं लागेल. बरोबर. नाही तर सोडून दे. मी ते सोडून दिलं आणि मग मी माझ्याच मनानं मुरलीधर जनरल स्टोअर म्हणून तिथे एक स्टोअर आहे तिथं लागलो. तिथं गेलो, मी त्यांना बोललो कारण तुझे म्हणजे तुला काम करणं आवश्यक आहे. बरोबर. मग तिकडे गेल्यानंतर तिथलं एक परिस्थिती अशी होती की एक तर घरून डबा येत नव्हता. सकाळी 7ला त्या दुकानी जायचं, स्टोअर म्हणजे गोदामात जायचं आणि ते सामान सर्व जे आता घ्यायचे दुकानात आणायचे ते तयार करायचं आणि दुकान 9 ते 10 वाजेपर्यंत दुकान चालल्यानंतर परत गोदामात जायचं 12 वाजेपर्यंत. आणि 12 वाजेपर्यंत त्याचं कुठलं कमी आहे काय जास्त ते पाहायचं त्यांनी. आणि त्यानंतर मग ते म्हणायचे ठीक आहे जा. पण जाण्यासाठी मला कोणीकडे अशी काही सोय नव्हती. पण आमच्या गावचे जे एक टेलर होते त्यांच्या दुकानात जाऊन मी झोपायचो. पण ते पुढे पुढे असणार की त्यांनी त्या जनरल स्टोअर मारवाड्यांनी मला घरी येऊन झोपायला सांगितलं. कारण त्याला ते पहाटेच्या 4च्या ट्रेनला जायला लागायचं सामान की कुठून आणायला. तर ते मला सोबत घेऊन जायचं. एकट्याला जायला हे होते म्हणून पैसे वगैरे असतात म्हणून. आणि मग तशी तिथेही त्यांनी असं मला बाहेर कुठेतरी वराड्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये झोपायला सांगायचे. मग ते काही मला त्रास होता खूप तसा. पण मी तेही सोडून दिलं. साधारणतः हे वय 18 वर्ष वगैरे? 18च्या हो 18च्या आसपास. 68ला माझी मॅट्रिक झाली. 18ला मी म्हणजे 18लाच मी असं मॅट्रिक होऊन बाहेर पडलो. त्यावेळेस मी एसटीमध्ये सुद्धा मी प्रयत्न केला पण वय कमी पडत होतं. त्या 18ला म्हणजे पूर्ण होत नव्हतं म्हणून त्यांनी मला काही तिथं हे केलं नाही. ज्यावेळेस मारवाड्याचे सोडल्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं किंवा हे नागापूर सर आपल्याला म्हणत होते आपण मिलिटरीसाठी पाहावं. त्या दरम्यान हे दयासागर तोंडारे जे आहेत त्यांची लातूरमध्ये मावशी होत्या. नागापुरे सर तुम्हाला काय म्हणत होते आणि काय प्रसंग घडला तो? म्हणजे ते आम्ही मराठी शिकवायला होते. ते वर्गात आले की उभं राहिले की हिमालय उभा राहा. उंचीमुळे म्हणायची, उंची आणि प्रकृतीमुळे. पण ते काही प्रश्न विचारायचे असले किंवा असं काही समोर काय आलं तू मिलिटरीमध्ये जाऊ शकतोस असं प्रत्येक बरेच दिवस मला म्हणायचे. ते वयस्कर होते त्यामुळे ते डोक्यात ते बसून गेलं होतं. आणि त्यांच्या म्हणण्यामुळे तुमच्या विचारांना एक दिशा मिळाली. आणि माझ्यासोबतचे जे होते त्या सगळे तोंडारे असू द्या कसोरे असू द्या तर त्यांचे थोडेसे लातूर म्हणा किंवा असे लागे बांधे होते. त्यामुळे ते सुभाष कस्तुरे पाटबंधारे विभागामध्ये लागून गेला. तोंडाऱ्यांचं चाललं होतं किंवा लातूरला यायचं किंवा आणखी कुठं त्याला करायचं. तर मी बरेच दिवस त्याला तोंडाऱ्याला म्हणायचो की तुझ्या अर्जासोबत माझाही अर्ज टाक, त्यामुळे तुला लागेल तर मलाही लागेल. पण तसं होत नाही. त्यानं म्हणजे अरे माझं शिजलं नाही तर तुला तुझा अजून कशाला पाहिजे याच्यामध्ये घेऊन. तर तेवढी मला असं लक्षात आलं की दुसरा काही पर्याय नाही. आणखी एक एसके म्हणून आमचे मामा होते म्हणजे मामाचे घर होता ते होते पंचायत समितीमध्ये सभापती. तर मी त्यांच्याकडे गेलो किंवा मला कुठेतरी लावून द्या, क्लार्क लावा, कुठेतरी लावा, काय हरकत नाही. मग ते इथं पर्याय राहत होते. मी त्यांच्या दारात बसायचो जाऊन आणि
जवळ संबंध पण गरिबी असल्यामुळे कोणी काही घरामध्ये तसा प्रवेश करत होतो. मी बाहेर बसायचो सोय चौकामध्ये आणि ते बाहेर जेव्हा येतील नाश्ता वगैरे करून किंवा ते जाताना त्यावेळेस बोलायचं. असं मला जवळजवळ 11 दिवस दररोज यायचं, दररोज बोलायचं, दररोज जायचं. आणि त्यांनी एकच म्हणायचं, अरे रे विसरलो मी, तू आलास बरं विसरलो. असं 10-11 दिवस झाल्यानंतर मी ओळखली की माझी काही आपल्याला लावणार नाहीत. त्यामुळे मी ते जायचं बंद केलं. त्यानंतर मग गावातलेच काही वडिलांचे मुलं होते, ते असं बोलायचे, आम्हाला जायचंय, जायचं का, कसं जायचं का म्हणून असं विचारत होते. मग एक वेळेस परळीलाच मिलिटरी भरती आली आणि आम्ही आलो सगळे, ते मुलं मी असे आलो. सगळं झालं. मेडिकलमध्ये कानामध्ये मळ आहे आणि काढून ये पुढच्याला असं म्हणत मला त्यांनी बाहेर काढलं. मग ते काही त्याचं रेग्युलर असं काही भरतीच नव्हतं आपल्या भागामध्ये, कारण आपल्या भागामध्ये भरतीच होत नव्हती, मुलं जातच नव्हते. मग 2-3 महिन्यानंतर धारूरला भरतीचा आला. धारूरला आल्यानंतर आम्ही नागापुराहून मधल्या मार्गाने पायी गेलो धारूरला. ते किलोमीटर किती? ते बघा, नागापूर, मांडवा, अंबाजोगाई असं करते तर जवळपास मला वाटतं 40-25 किलोमीटर आहे. बापरे. तर 5 संध्याकाळी निघालो आम्ही सोबत रुटी वगैरे घेऊन. तर 11-12 वाजता आम्ही धारूरला पोहोचलो. सकाळी लवकर भरती होती. धारूरला पोहोचल्यानंतर तिथं मग जायचं कुठं, ते विश्रामगृहाला होती, ते विश्रामगृहाला तिने खूप लागलं होतं. बाहेरच रस्त्यावर बसायला कुठे झोपायचं गेलं तर पोलीसवाले यायचे. एवढ्या कुणाला समूह होता, त्याला वाटतं कोण येते, तिथून उठवायचं, जा बस स्टँडला जाऊन बसा. बस स्टँडला काय, बस स्टँड काय फार मोठं नव्हतं ते धारूरचं. असं काही रात्र काढली आणि सकाळी मग त्या ठिकाणी विश्रामगृहाला गेलो. आणि तेवढ्यामध्ये 9 लोकांमध्ये मी एकटा भरती झालो. मग ते नको द्यायला मला, किंवा ते काहीच माहिती नाही, मीच काही हे नाही. आणि तरी पण मी मन घट्ट केली की नाही, आपल्याला जायचंच आहे, आपल्याला चान्स मिळालेला आहे. आणि तिथे काय त्यावेळेस क्लिनिकलला सुद्धा काही एक्झाम वगैरे काही नव्हत्या. माझ्याकडची सरळ होती, त्याची कॉपी करायला सांगितली मला. माझं हँडरायटिंग चांगलं होतं. ती कॉपी करून दाखवल्यानंतर हा ठीक, काय हरकत नाही, तुला मराठा ग्रुपमध्ये क्लार्क म्हणून आम्ही तुला पाठवतो. मग दिवसभर ते मेडिकल हे सगळं झालं आणि तिथून मग त्यांनी संध्याकाळी एक वॉरंट दिलं आणि 30 रुपये दिले जायला रस्त्यानं हे करायला. आणि त्याच्या माझ्यासोबत धारूरचा एक मुसलमानचा मुलगा होता. मग आम्ही 2 जणांनी बसणं, ते पैसे दिल्यामुळे त्यांनी बसणं पुढे आलं. मग हे मुलं परत गेले गावाकडे. मग गावात गेल्यानंतर आईला कळालं. तिनं पळेला आली. तिथं एक लोहाराचं घर होतं आमच्या शहरी, नागापूरला लोहार समोर होते. तर त्यांची मुलगी तिला पळेला गेलेली आहे, तर तिच्या घरी जाऊन थांबले की हा जर इथं पळेला आला तर इथं येईल तो. त्याप्रमाणे मी उतरलो, नेहरू चौकातच बस स्टँड होतं पूर्वी, उतरलो आणि घरी गेलो. तर आई होती माझी. मग ते नको रे बाबा, तेव्हा मिलिटरी बद्दल खूपच हे होतं ना, एक वेगळी दबाव, भीती गेला की मरतो. ते रडायला लागली, लढाईमध्ये हे जास्त काही होतं किंवा असं कुठं ऍक्सिडेंट होऊन पडत मरतात, हे करतात. त्याने मला खूप हे केलं की बाबा तुला काही करू, आपण गावामध्ये आपण पानं विकू, काही करून आपण पोट भरू आपण. पण मला माझं ठाम होतं की मला पानं विकून किंवा हे विकून आपण आतापर्यंत आपल्याला अशी परिस्थिती की आपण आंब्याचा आचार खाऊन पाणी पिऊन आपण दिवस काढायला लागलो. त्याच्यामध्ये तुझ्याबरोबर मी कशाला सांगतो, मी जाईल, काहीतरी होईल आणि आता तू तर एकटीच आहेस, काहीतरी होईल आणि मी तुला चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकेन. त्याला तर शांत केलं. मग ते माझ्याकडे जे पैसे होते ते 5 रुपये दिले. मग कारण तर तिला पायी आली होती. बापरे. त्या दुसरा काय पायी आला. मग म्हणून म्हणलं की पैसे घे आणि सकाळी तो तिथून बसनं जा. म्हणजे बस तेव्हा नव्हते, मालमोटार म्हणजे मोटारी होते. मग तेव्हा घेणं जा, माझी काही काळजी करू नको, मी गेल्यानंतर त्यावेळेस काही हे नव्हतं, पत्र वगैरे पाठवतो म्हणलं. पण तिथं कोणी चुलते वगैरे कोणीच आलं नाही, आईच फक्त आली. आल्यानंतर मग मी गेलो आणि तिथून रेल्वेनं मनमाड. मग आपल्या जिल्ह्याच्या बाहेर न गेलेला कधी, मग ते मनमाड स्टेशनला गेल्यानंतर मला जास्त आवड लागली. ते फार मोठं स्टेशन.
आणि तो पोरगा मुसलमानचा होता, तो सोबत होता, पण तिची काही ओळख पाळख नव्हती, आई सोबत म्हणून गेली. त्यानंतर आम्ही बेळगावला पोहोचलो. बेळगावला गेल्यानंतर उतरलो आम्ही खाली. बाहेर ट्रक उभा होता, त्याला ते त्यांचं प्रोसिजरच आहे. बाहेर आलो की त्यांनी ओळखलं बरोबर की घेतलं बोलावलं, चल बस गाडी ट्रकमध्ये बस. बसलो ट्रकमध्ये आलो ते सेंटरला आलो तर एक संध्याकाळची जेवणाची वेळ झाली होती. जा आणि त्या गावामध्ये फ्रेश हो आणि जेवायला ये. तिथं फ्रेश झालो, जेवायला आलो. मग तिथलं ताट ठेवलेलं असेल, ताट घेतलं आणि समोर केलं. त्याच्यावर तिने मटण टाकलं. तर ते खडखड वाजले 2 पळ्या टाकल्यानंतर मी परेशान झालो, आता हे काय करायचंय, हे काय कंपल्सरी आहे का काय. तसंच थांबलो. पण ते लोक ओळखायचे कारण त्यांना माहिती होते, काही लोक असतीलच अधिकारीचा होते, देश वगैरे असतात. त्यांनी पाहिलं मी घुटपळ होतो, तुम्ही बाजूला झालोच नाही, कारण किंवा पुढचं काही घेतलं नाही, भात घेतला नाही किंवा पोळी घेतली नाही. तिला बोलावलं इकडे काय रे तुझा प्रॉब्लेम काय. साहेब मी मटण खात नाही आणि अरे मग ठीक आहे काय करते ते ठेव बाजूला आणि हा साबण हात धुणे. ती बाजूला ठेवलं. त्याने मला परत शाकाहारी जेवण वाढलं. जेवण केलं आणि ते बऱ्याच मध्ये जवळपास 80 खाटा असायच्या, मोठीची मोठी बराक होती. मग त्याच्यामध्ये दिले मला एक कपडे दिले, हे दिले, त्याच्यात थांबत. म्हणजे असं वाटायला की वाटलं काय कसं आहे, कारण कुठलाच काही अनुभव नाही, काही नाही. आणि अगदीच गावखेड्यामध्ये राहिलेला माणूस आणि एकदम मोठ्या शहरामध्ये सिस्टीम मध्ये सगळ्या सिस्टीम मध्ये जाणं, तिथली शिस्त पालन, तिथले नियम. मग ते रात्रभर काही मला झोप आली नाही, कारण ते पाहायचं ते कसं असणार आहे, काय असणार आहे, आपण टिकू काय, ट्रेनिंग असेल, हे असेल, सगळी उत्सुकता. सकाळी त्यांनी एकत्र बोलावलं आणि ट्रेनिंग सुरू झाली. ट्रेनिंग हे किती वर्ष साधारणतः तिथं, म्हणजे तुम्हाला रुळायला किती वर्ष लागली. ते जे फायटिंग ट्रुप्स आहे त्याला 1.5 वर्षाची ट्रेनिंग आहे आणि क्लिनिकलला 6 महिन्याची ट्रेनिंग आहे. बरं. मग ट्रेनिंग झाल्यानंतर मग जबाबदाऱ्या दिल्या जातात. ट्रेनिंग झाल्यानंतर मग युनिटला पोस्टिंग करतात, वेगवेगळ्या बटालियनमध्ये पोस्टिंग करतात. आता जेव्हा तुम्ही पोस्टिंग होऊन जाता तेव्हा आता जसं आपण पाहतो की फिल्म मध्ये वगैरे पाहतो की अशा पद्धतीनं तिथं युद्ध होतं वगैरे असं तसं, तर त्या युद्धाच्या स्थळी कधी जाण्याचा प्रसंग आला. बटालियन सोबत जावंच लागतं, सोबत जावंच लागतं. अशा कोणत्या युद्धामध्ये आपण 1971 युद्धामध्ये बरं, कारण दोन्ही साईडला आम्ही लढलो. 71ला बांगलादेशामध्ये ट्रुप्स गेले होते आपले, त्यामध्ये बटालियनमध्ये मी होतो, 2nd मराठा बटालियन होतो. तर जे ट्रुप्स समोर गेलं होतं तर आमचे जे कर्नल होते ते मुस्लिम होते, म्हणून त्या बटालियनला रिझर्व्ह ठेवलं त्यांनी. त्यांच्यावर काहीतरी म्हणजे विश्वास नव्हता असं रिझर्व्ह ठेवलं. पण ते ट्रुप्स पुढे गेल्यानंतर आम्हाला पाठीमागून पाठवलं होतं ना. मग तो एक होता. त्यानंतर मग त्याच काळामध्ये पुन्हा इकडं युद्ध सुरू झालं. तसं म्हणजे बांगलादेशामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाकिस्तान इकडे पण आक्रमण केलं तुमच्या पंजाबमध्ये. मग तिथून ते बागलकोट म्हणून एक विमानतळ आहे, तिथून आम्हाला विमानानं दिल्लीला गेलं बटालियन. आणि दिल्लीला उतरून तिथं लगेच हे सुरू झालं, कारण ते जेव्हा क्लार्क म्हणून जॉईन झालो विमानामध्ये जे ट्रुप्स होतं आमच्यासोबत, बटालियनचे ट्रूप होतं ते तिथं हवाई सुंदरीला ते आपलं चॉकलेट्स हे वाटायला सुरुवात केली. मग हे लोक म्हणजे जे मुलं असतात किंवा ते नवीन आलेले लोक असतात की नाही, मग किसी भरायला लागली. त्याच्यामध्ये एक कमांड कॅप्टन होता, ते कॅप्टन मला उठवलं, उठ म्हणत आणि ह्यांना 4-4, 5-5 जे आहे ते प्रत्येकाला देत जा, ते आपल्याला काही बरं दिसत नाही. ते हसत ते द्यायला लागली, पण ती काही बरसत नाही ते देत ना. त्यामुळं ते केलं मी आणि तिथं उतरलो पालमा हवाई अड्ड्याला. तिथून मग ते लगेच युद्धभूमीवर जायचं होतं. तर त्या पालमा हवाई अड्ड्याला उतरायच्या अगोदरच पाकिस्तानी विमान ह्या आमच्या विमानाच्या मागे लागलं होतं. ते बरेच वेळेस बरं जे आहे अप डाऊन होत होतं, पण तेवढं काही लक्षात आलं नाही की कधी बसलेलंच नाही. त्यामुळे काही मला काही भीती अशी काही वाटली नाही, पण धोका होता. खाली उतरलो पालमा हवाई अड्ड्यावरनं बाहेर आल्यानंतर लगेच ट्रक आल्या
खाजगी ट्रक होत्या, कारण बॉर्डरला जायचं होतं आणि हे पाकिस्तानला माहिती झालं ती पण मोबाईल आली, म्हणून मग त्यांनी खाजगी ट्रक त्यांनी हायर केले होते. त्या खाजगी ट्रकला मी गुरुदासपूरकडे निघालो. ते ट्रक रस्त्यानं जाताना परत तेच विमानाची ती यायची, बॉम्ब हल्ला करायचे, तो कुठतरी बाजूलाच पडायचा. एक वेळ अशी परिस्थिती झाली की गोयल विमान आलं पाकिस्तानचं आणि ते त्याने बॉम्ब टाकायला तर आम्हाला सांगितलं उड्या मारा, चालत्या ट्रेक मधनं खाली उड्या मारा, जर ह्याच्यावर जर पडलं तर ह्याच्यात एकही वाचणार नाही. तशा परिस्थितीत उड्या मारल्या, खाली उड्या मारल्या, बाजूला जाऊन जसं जमिनीशी असं हे राहिलं, सोबत एक रायफल होती आणि मग तो प्रसंग हे झाल्यानंतर पुढे गेलो तर त्या बटालियन सोबत आमचे जे एक सीबी बिडाप्पा म्हणून लिंगायताचे कर्नाटकचे अधिकारी होते आणि मॅप रिडिंग असते, आपल्याला कुठे जायचंय त्या ठिकाणी त्यांनी पॉईंट दिलेलं असतं. ते जे ज्या ठिकाणी ज्या गावात जायचं आम्हाला, ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं ह्यांच्या मॅप रिडिंग मध्ये चुकून यांनी पाकिस्तानमधील तेच गाव ते आपलं हे समजून पाकिस्तान बॉर्डर क्रॉस केली. पाकिस्तान बॉर्डर क्रॉस केल्यानंतर ते मला विचारायचे, आता मी ते क्लार्क होतो आणि दुसरं एक त्यातला म्हणजे त्या मॅप रिडिंग वाला एक नाईक असायचं, विचारायला पण त्याला म्हणायचं साहेब हे आपलं नाहीये, हे कुठतरी बाहेर आपलं पाकिस्तानमधलं वाटतंय. अरे नाही, हे आपलं हे बरोबर आपलंच आहे. थोडंसं अंतर होतं त्याच्यामध्ये. शेवटी पाकिस्तानमध्ये गेलो आम्ही. पाकिस्तानमध्ये गेल्याबरोबर तिथल्या लोकांनी हे पाहिलं, आम्हाला पाहिल्यानंतर ते थोडे काळजीवारी झाली किंवा हे कुजबुज करायला लागले. तो जो नाईक होता तो पूर्वी लढायामध्ये सामील 5-6 बरोबर होता. तो म्हणला बाबूजी म्हणायचे बाबूजी आपण पाकिस्तानमध्ये चालतो. पण त्याला लगेच सांगितलं, तोपर्यंत लगेच त्यांच्या आर्टिलरी टँक लगेच फायरिंग करायला सज्जच होतं. तिने फायरिंग करायला सुरुवात केली. लगेच गाड्या वळवून आम्ही परत आलो आणि गुरुदासपूरच्या ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी रात्री 2 वाजता पोहोचलो आम्ही. अनेक वेळा तुम्हाला अशा प्रसंगांना तोंड द्यायला लागलं, कंटिन्यू सगळं द्यायला लागलं. ज्यावेळेस तिथं 2 वाजता आम्ही पोहोचलो हे लोक सगळे गेले, सगळे अम्युनिशन वगैरे त्यांचं सामान घेऊन गेले. मी आणि माझं ऑफिस खालीच राहिलं, ते विसरून गेले मला. म्हणजे त्या घाई गर्दी लोक असं त्रास झालेला, पूर्ण विमान आले, लवकर झोपावं जाऊन ते गेले. मी आपलं बसलो आपलं आग येते लोक, मी थोडं तेवढे बॉक्स आणि घेऊन येणार आहे. मी वाट पाहिली येतील आता म्हणून. तेवढ्यात एक दुसरी 6 मराठा म्हणून बटालियन ती आली. ते आली तर ते अंधार होता खूप. मला त्यांनी काहीतरी वेगळं समजून मला लगेच त्याने हे केलं, उभा राहा. मला अनुभव नव्हतो, उभा राहा, हात वर कर. म्हणजे काय कोण पाकिस्तानी कोण येते, पण त्यांनी म्हणले त्याप्रमाणे हात वर केले. ते जवळ आल्यानंतर कोडवड काय असं असतात ना, पण आम्ही नेमकं आलो होतो आणि आम्ही त्यांच्या ह्याच्याबरोबर नव्हतोच ना. ते मला कोडवड विचारायले, मला माहितीच नव्हतं तो कोडवड. त्यामुळे त्यांना आणखी संशय आला आणि लगेच उभा केला, हात वर करायला लावले आणि रायफल चालून ते माझ्या जवळ आलं. मी एकटाच होतो त्यामुळे ते काय फार काही हे झाले त्याने, पण ते जे बॉक्स वगैरे होते त्यामुळे त्यांना थोडंसं वाटलं किंवा काही. जवळ आल्यानंतर त्यांनी विचारलं, हिंदीतून विचारलं मला, मी सगळ्या मराठा बटालियनचा क्लार्क आहे. अरे पण तू एकटा कसं काय? मग ते सामान पोहोचायला गेले, पण ते काय झालं की ते मला घ्यायला आलेच नाही. पण त्यांनी मला वर पोहोचलं. वर पोहोचल्यानंतर मग तिथं एक असं झोपड्याच होत्या सुरुवातीला, काही टेंट वगैरे लावायला त्यांच्याकडे वेळ होता. एक टेकडी होती, त्या टेकडीवरती अंडरग्राऊंड जे बंकर्स होते त्यामध्ये त्यांनी सगळी व्यवस्था केली. मी एका झोपडीमध्ये जाऊन पडलो. झोपडीवर जाऊन जास्त केलं. आता जितक्या सहजतेने तुम्ही सांगताय, कारण हे घडून खूप कालावधी तुम्ही आता सहजतेने सांगताय, पण जेव्हा तुमच्यावरती वेळ आली होती तेव्हा वाटणारा संताप, राग किंवा काय असे सगळे परिस्थिती वाटत होती की आता आपण हे कसं आपण हे सगळं हे करणार, पण त्याला काही पर्याय नव्हता. आणि त्याच्या अगोदर जेव्हा ट्रेनिंग माझी पूर्ण झाली, तो मुसळाचा पोरगा माझ्याकडे आला होता. मी चाललो म्हणजे पळून, तुला यायचं का? मी बोललो नाही, कारण पळून गेल्यानंतर पोलीस घरी येते, मग ते सगळ्या गोष्टी होतात. म्हणून नाही, माझ्या घरी कुणी असं नाहीये. आलं तर ती आमची आई आहे, ती ते पोलीस आले तर ती म्हणायची काय केलं काय नाही, म्हणत मला नाही, माझं जे काय होती इथं सोडून तुला जायचं, तुझा. तो निघून गेला. त्यांनी कंटिन्यू केलंच नाही. त्याने कंटिन्यू केलंच नाही. त्या ट्रेनिंग मध्येच तो
पळाला. बरं. त्यानंतर त्याच्या लढाईमध्ये तिथं आम्ही गुरुदासपूरला हे केलो. आणि असे प्रसंग काही की त्या आता बरेचसे सुधारणा झालेले आहे, पण त्यावेळेस काही एवढं नव्हतं. मी ज्या झोपडी जाऊन झोपलो तिथं गवत पडलेलं होतं असंच साडीचं जे पंजाबमध्ये तेव्हा असते तिथं पडलं, झोप लागली. सकाळी जेव्हा मी चहा प्यायला उठवायला आले एक जण, तर पाहिलं तर बाजूला साप आहे. तर त्याने आम्ही झोपले मस्त बाजूला आहे त्याने असं दाब पडलेलं. तर आलं पाहिलं त्याने ओरडत गेला तिकडे सांगितलं ते बाबूच्या बाजूला साप आहे. ते लोक आले. मग आता मला उठवायचं का त्या सापाला काढायचं असं त्याला प्रश्न पडला. ह्याला उठवावं तर हा काही सरळ थोडंच उठून बाहेर पडणार आहे. तर त्यांनी काय ते त्यांना शिकलेलं असं सापाला त्यांनी ओढून काढलं बाहेर. आणि त्यानंतर मग लढाई झाली. लढाईमध्ये बऱ्याच वेळा असं झालं की फ्रंटवर जातात ते पुढच्या बंदरवर जातात फायटिंग ट्रूप्स. मग जेवणाची गाडी जाते. मग जेवणाची गाडी जाते त्यावेळेस माणसं कमी पडतात. मग ते मला म्हणे चल, कधी म्हणायचे तुझ्यामध्ये पीठ मळून दे किंवा मग भाजीला चिरून दे. असे करायचं असं वेळ पडेल तसं काम करावं. आपल्याला तिथलं सगळी लढाई लढायची असते आणि जिंकायची असते. आणि फायटिंग ट्रूप्सचा कुठलाही जवान आपण तिथं वापरू शकत नाही. त्यामुळे कुणी बारबर आहे म्हणजे आणि तो इस्त्रीवाला आहे असे जे लोक तिथं होते 12 ट्रेड्सवाले ते. आणि मग मलाही मला सामील करायची बाबा हे करून दे ते करून दे ते करून दे कधी हे करायचं. आणि जेवणाची एक ट्रक जायची तिथे बॉर्डरवरती त्या ज्या ठिकाणी बंकर्स आहे त्या ठिकाणी. मग ते एक वेळेस मला घेऊन गेली सोबत. मग ते सगळं पाहण्यात आलं माझ्या की. आणि त्याची वाईट परिस्थिती अशी होती की त्यांना ते बंकरमध्ये बाहेर निघता येईना इतकी परिस्थिती वाईट होती ती. संडासला किंवा तुमच्या ह्याला सुद्धा ते आणि खाली मध्ये पाणी बंकरमध्ये. तर ते पाय असे सुजलेले पाहिले मी त्यांची की पाण्यामध्ये बूट आहे तसाच आहे. आणि फक्त सकाळी 6 ते 7 एक तासभर ते आंतरराष्ट्रीय लेवलचे नियम आहेत की बंद करायचे, बंद फायरिंग नाही करायची. तेवढ्याच वेळात त्यांनी बाहेर येऊन जायचं. तेवढ्याच वेळात त्यांनी बाहेर येऊन सगळं आटपून परत त्या बंद शिरायचं असतं. ते सगळं पाहिलं ते पण ते पाकिस्तान ते नियम पाळले जात नव्हते. आपण पाळायचो. त्याच्यामुळे तो धोका होण्याची त्यामुळे ते घाबरून किंवा भीतच तसं एकेकाला बाहेर जाऊन ते आपलं सगळं विधी हे करून यायला पाहिजे. तेही पाहिलं. आणि मग ज्यावेळेस मागं होतं मी त्यावेळेस ते विमान पाकिस्तानची विमान यायची बंबारमेंट करायला. मग मागच्या बेसला सुद्धा मारायला ती यायची. असं काही प्रसंग झाला की तो बॉम्ब टाकायला आला आम्ही जेवत होतो. मग त्याला ते बॉम्ब टाकला आणि आम्हाला तिथून पळावं लागलं. तुम्ही सगळं तिथं जेवण वगैरे तसंच हातातले जे प्लेट होते टाकून पळावं लागलं. हे एखाद्याची लढाई झाली पूर्ण. त्यानंतर मग पंजाबमध्ये माझी पोस्टिंग होती. त्यानंतर ती बटालियन झाली सिक्कीमला होतो. सिक्कीमला. मग तिथून सिक्कीमला गेलो आम्ही. सिक्कीमला चायना बॉर्डर. मग तिकडे पोस्टिंग झाली. मग तिथे गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला 10वी बेसवर आलेलं आहे. आणि बाहेर ज्यावेळेस आपण पेन्शनवर जाऊ त्यावेळेस मग 10वीला कोण विचारणार. म्हणून मी तोंडारीचं बसला लागले होते. अगोदर ते मिरजला होते. मिरजवरून पुन्हा एका ठिकाणी बँकेत काम केलं. बँकेतून ते इथं लागले बसला. मग त्याला मी पत्र पाठवलं बाबा मला शिकायचंय. त्यांनी मला खूप मदत केली. मग ते सिक्कीमला 2.5-3 वर्ष होतो. तेवढ्या मी पीयूसी केली. ऍडमिशन घेतलं. ते एक्सटर्नल असं ते कसं ते त्यांनीच मॅनेज केलं ते. आणि मग परीक्षेवर ते मला बोलवायचं. त्या परीक्षेपुरतं मी यायचं. मग तिथं तशी परवानगी मिळत होती. आर्मी ऑर्डर तशा होत्या. पण त्यांचं असं म्हणणं होतं की बा तू ऑफिसचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये आम्ही तुला डिस्टर्ब करून देणार नाही. ऑफिसचं हे चाललं पाहिजे. तू शिकणारच म्हणून काही आम्ही तुझे काम कमी करता असं काही नसतं. मी होतो व्हेकल सेक्शनला. 70-80 गाड्या होत्या आमच्याकडे. मग त्याचं पूर्ण डॉक्युमेंट मेंटेन करायचं. पेट्रोल म्हणा किंवा ती भरून द्यायची. तिथं सगळं ते सकाळी ड्युटीवर द्यायचे लोक. तर त्याचा हिशोब ठेवायचा. कुठं जाऊन आला तो समजा तिथं ह्याला होता आम्ही सिक्कीमला. तर ते खाली यायचे गुरुदासपूर ह्याला तुमच्या सिलिगुडीला यायचे. बेसला यायचे. तर ते पूर्ण ते पेट्रोल किती कंझ्युम झालं, डिझेल किती कंझ्युम झालं आणि किती किलोमीटर चाललं हे सगळं हिशोब ठेवावा लागत होता. एक
आर्मीच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना एक वेगळा अभिमान असतो की आपण देशासाठी काहीतरी करायला लागलोय, तर त्याचं एक समाधान तुम्हाला असेल तेवढं ते एक समाधान होतं. आणि फक्त पण कसं होतं की पूर्वीचं जे शारीरिक क्षमता ज्याला म्हणतो आपण ते खेडेगावात राहिल्यामुळं किंवा तेवढं तशी हे नसल्यामुळं तेवढं हे नव्हतं ना. ट्रेनिंग झालं तिथं सिक्कीमला ऑक्सिजनची फार कमतरता होती, तो त्रास तर तो होता. पण ते तर होतं की सगळ्याबरोबर जे आहे कारण आर्मीमध्ये जास्तीत जास्त लोक आपल्याकडचे नाहीत. ते सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी म्हणजे भौगोलिक दृष्ट्या समृद्ध असणारे हे 4 जिल्ह्याचीच लोक जास्त होते. आणि मराठवाड्यातला म्हणजे की ते सहसा ते असं म्हणायचे किंवा हा काही राहणार नाही, हा पळून जाईल, टिकणार आहे. टिकच राहतही नव्हते. कारण त्यासाठी इकडे आपल्याकडे असं एक समज होता की मिलिटरीत गेला त्याला मुलगी कोणी देत नव्हतं. बरोबर. मग मी त्या विषयाकडे येणारच होते की तुम्ही लग्न कधी केलं आणि तुम्हाला मुलगी कशी मिळाली? लग्न असं म्हणजे आमच्या चुलत्यांनी पाहिल्या, 1, 2, 3 ठिकाणी पाहिल्यानंतर कोणी काही कुठे काय करतो, हा मिलिटरीमध्ये नाही. मग हे जे कुटुंब होतं हे काही कुटुंब अत्यंत गरीब होतं. वडील म्हणजे माझे सासरे स्वभावानं बळे होते, शेती होती त्यांना, पण घरात कोणी असं करणारं पाहणारं नव्हतं. तर तिचे मामा होते खाकरे म्हणून तिंगणीला, तर ते मामा बघायचे सगळं. मग ते मामा थोडेसे म्हणजे चांगल्या विचारायचे होते की बाबा काय मिळतील किंवा हे ते काय ठीक आहे चांगले काय हरकत नाही. मग ते असल्यामुळे तिथं ते जमलं. त्यांनी मुलगी पाहिली, त्यांनी परस्पर ती जमवलं. आणि ज्यावेळेस लग्नाची तारीख निघाली त्यावेळेस मग तिने बोलवलं ये पाहायला. मग मला येताना खूप त्रास झाला, सोडत नव्हते. ते सोडायचेच नाही. त्यांना ही पण शंका असू शकते की लग्न केल्यानंतर ही व्यक्ती परत इकडे येईल किंवा नाही येईल, असं काही असू शकतं? तसं काही नाही, पण कामाचा व्याप आणि त्यांचं जे असतं तर कसं ते अधिकारी आहेत, ते जे अधिकारी होतात का नाही त्यांना घरी खालच्या लोकांचं काही एवढं हे सुखदुःख नसतं. तर ते तो जे होता तो बिडापा जे होते मोठ्या फॅमिलीतले होते, त्यामुळे त्यांना ते काय क्या शादी क्या है, इतनी जल्दी होता है क्या, इतनी जल्दी करना क्या जरूरी है, हम देखो हम अभी 35 साल के हुए, असं म्हणायचे ते. त्यामुळे ते जाण्यासाठी हे करून दे ते करून दे, तू दुसरा कोणतरी त्याला काही जमणार नाही, रात्रभर जागणार ते टाईप करून हे त्याचे रिपोर्ट करून दिल्यानंतर सुद्धा मग ते रात्री काहीतरी उशिरा आम्हाला त्यांनी परवानगी दिल्यानंतर मग ती खाली बेसला यावं लागते, स्वतःची रायफल आणि जे काही काडतूस वगैरे आहे ते जमा करावं लागतात तिथं, त्याचा पूर्ण हिशोब द्यावा लागतो. ते हिशोब दिल्यानंतर मग खाली यावं. पण ते काय व्हायचं तिथून वर जे होते का नाही त्यावर शरीर अगदी असं होते. आणि खाली आले की ते खाली आलं बेसला की पॅन्ट येत नाही, शर्ट येत नाही, पण परिस्थिती असे सूज येते अंगावर. म्हणजे शारीरिक दृष्ट्या सुद्धा हे वातावरण बदलल्यामुळे खूप त्रास. म्हणजे हे सगळं सहन करून देश सेवा करणारे हे सगळं सहन करून आहेत लोक. ते सिलिगुडीला आल्यानंतर मग तिथून मी आलो घरी. आल्यानंतर मला म्हणले की जा मुलगी पाहायला. आता मी म्हणतो मी तारीख काढली, सगळं केले, आता मुलगी पाहून काय करू? आता मी मुलगी पाहिजे समजा मी नाही म्हणून काय तुम्ही मोडणार आहे का? काय करायचं नाही. काय हिने तिथं पुण्याला तयारी करून ठेवली, मुलगा पाहायला यायला. मी काही गेलो नाही, मी गावी चाललो. तुम्ही जे केले ते ठरले. एक तर तुम्ही चुलता म्हणून त्यांनी केलं हे आपल्यावर फार मोठी म्हणजे उपकार म्हणायचे. आणि मी मुलगी पाहून काय करणार आता? मी गावी आलो आणि लग्न झाल्यानंतर परत गेलो लगेच. फार काय सुट्या नसतात तिथे. परत गेलो. परिवार तिकडे नेण्याची संधी मिळाली कधी? ती फील्ड मध्ये असताना नाही, पण पीस मध्ये आल्यानंतर मिळते. तिथून मग मी सिक्कीम म्हणून आमची बटालियन पुण्याला आली. तर पहिली फॅमिली क्वार्टर मला पुण्याला मिळाली. पुण्याला घेऊन गेलो मी. पुण्याला किती वर्षानंतर? लग्नाच्या मला वाटतं 1-2 वर्षानंतर. तिथं फक्त 1-1.5 वर्ष राहिलो. तिथून माझी ट्रान्सफर झाली अमृतसरला. ती झाली रिक्रुटिंग म्हणजे भरतीच्या ह्याच्यामध्ये. ते तसा चान्स देतात ते. तिथून अमृतसरला गेलो आणि मग अमृतसरला मला परत क्वार्टर मिळालं आणि अमृतसरला मी तिथं राहिलो पुन्हा 2.5-3 वर्ष राहिलो.
मग तिथं राहिल्यानंतर तिथं फॅमिली ठेवली. तर लेकरं हे हेमा आमची मुलं 2 तुमची जी कुटुंबातले सदस्य आहेत ते कोण कोण आहेत आपल्या कुटुंबामध्ये सदस्य? 3 मुली आहेत आणि 2 मुलं. तर 2 मुली तिथं अमृतसरला असताना झाल्या. त्यानंतर मग इकडे बेळगावला आलो. तिथून माझी पोस्टिंग झाली काश्मीरला. म्हणजे बेळगाव ह्याचं. आणि रिक्रुटिंगला असताना त्या ठिकाणी परत तेच पैसे किंवा असे आणखी काही दुसरे लालच दाखवायचे. त्यावेळेस काय झालं की तिथं पूर्वी पंजाब ज्या ज्या स्टेटमध्ये तेच लोक तिथं राहत होते. पण ज्यावेळेस पैशाची किंवा ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्या त्यावेळेस गव्हर्नमेंटने काय केलं की प्रत्येक बाहेरचे सगळे लोक घेतले त्या म्हणजे रिक्रुटिंगला. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरचे असायचे, पंजाबमध्ये महाराष्ट्राचे, केरळाचे, तामिळनाडूचे प्रांत बदलून ते लोक घेतले. तर त्या पहिल्या पोस्टिंगमध्ये मी तिथे गेलो होतो. एक केरळाचा होता, मी महाराष्ट्रीयन होतो. आमचे अधिकारी सूर्यवंशी म्हणून ते महाराष्ट्रीयन होते. असे 5-6 लोक आम्ही तिथं होतो. एक काश्मीरचा होता. तिथं 2.5-3 वर्ष काढले. तिथं हे दररोज आम्हाला हेच पाहायला मिळायचं. आणि पंजाबमध्ये एक अशी प्रथा आहे की मिलिटरीत गेला की ते फार मोठं ते कुटुंबाला हे झालं असं समजायचे नाही. म्हणजे एका घरातले 3 भाऊ असतील तर 3 भाऊ मिलिटरीमध्ये. देशाप्रतीची जी त्यांची निष्ठा आहे, निष्ठा आणि त्याचा ते स्वभाव एक लढवाय स्वभाव असतो. इव्हन त्या पंजाबमध्ये अशी परिस्थिती आहे की गावाचा सरपंच मिलिटरीतला वरिष्ठ अधिकारी जो रिटायर होतो तो सरपंच असायचा. कुठली असे निवडणूक करायचं. सातारा सांगली भागातला तर जो आपण उल्लेख केला की कोल्हापूर, सातारा, सांगली इथले लोक बरेच जातात. तर एक भौगोलिक समृद्धता हा एक मुद्दा आहेच आहे. परंतु मला वाटतं लहानपणापासून त्यांच्यावरती ते बिंबवलं जातं. देश सेवा करणं काय आहे, राष्ट्रनिष्ठा काय आहे, आणि त्याच्यामुळे त्या मानसिकतेची मुलं युवक तयार होतात. ते बॉईज पासूनच ते ह्याच्यामध्ये जायचे. बॉईज असतात मी लहान असतानाच ते मिलिटरी स्कूलमध्ये भरती व्हायचं. मिलिटरी स्कूल पण माझ्यावर जे मुलं होते ते बॉईज स्कूलचे होते. आपल्याकडे काही तसं काही नव्हतं त्यावेळेस, तिकडं होतं ते. बरोबर. त्यामध्ये राष्ट्रनिष्ठा रुजवणं मुलांच्या मनात किती महत्वाचं आहे हे मात्र तुमच्या आत्ताच्या बोलण्यावरून, कारण ते सराउंडिंग त्याला तेच मिळायचं. ते अख्खं पूर्ण गावच्या गाव ते मिलिटरीमध्ये असायचं. बरोबर. बरेचसे असे सांगलीमधलं गाव आहे की ज्या ठिकाणी फक्त मिलिटरीमध्येच पूर्ण लोक आहेत. बरोबर. आणि बऱ्याच वेळा आपण न्यूज पण पाहतो किंवा बातम्या वृत्तपत्रांमधनं वाचतो, पुस्तकं वाचतो. तर एकाच कुटुंबातला जरी त्यांचा मुलगा गेलेला असला तरी दुसरा मुलगा द्यायची तयारी असते त्यांची देशासाठी. आणि जरी पती गेला तरी पत्नी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आताच्या युगामध्ये उतरायला लागली. पण आता तर अशा पद्धतीनं राष्ट्रनिष्ठा ही रुजवलीच पाहिजे प्रत्येकाने मनामध्ये. तर हे सगळं तुम्ही 15 वर्ष तिथं राहून केलं कार्य. मग 15 वर्षानंतर तुम्ही परत आलात, म्हणजे 15 वर्षानंतर सेवा संपत नाही. मग कसं मी 15 वर्ष म्हणजे मी तिथून पुन्हा मिझोरमला, म्हणजे तिथून काश्मीरमधनं परत दुसरीकडे बदली झाली मिरेगाला. पुन्हा मी मिझोरमला बदली झाली. म्हणजे मिझोरमला बदली झाल्यानंतर माझे हे लेकरं गावाकडे होते. गावाकडे खूप वाईट अवस्था होती, कारण डॉक्टर नाही. तिथे एक डॉक्टर हारे म्हणून होते, आयुर्वेदिक होते. मी मिलिटरीत आहे म्हणून ते माझ्या कुटुंबाला पाहत होते. घरात दुसरं काही चुलत्यापासून पण वेगळं राहिलो. त्यामुळं हे लेकरांचं मला ती काळजी वाटली की आता लेकरं शिक्षण कसं होईल, लेकरं मोठं व्हायले, आपण पळेला ठेवू शकत नाही, पळेला कसं ठेवायचं, कोणाकडे ठेवायचं. त्यामुळे माझ्या डोक्यात असं की आपल्याला आता जायला पाहिजे, परिवारासाठी जायला पाहिजे. कारण हे लेकरं शिक्षण वगैरे नाही झालं, मी इकडे जरी कितीतरी वर्ष केलो आणि त्याचं लेकरं नाही शिकले तर काय फायदा व्हायचा. म्हणून मी काय केलो की तिथं गेलो तर मला पोटाचा अल्सर झाला होता पोटामध्ये. ते मग हॉस्पिटल वगैरे हे झाल्यानंतर मी असं डोक्यात विचार केला की आपल्याला जायचं आहे, पण ही सोडत नाहीत. पण काय आहे, मी इन्फंट्रीमध्ये 60% सिव्हिलियन आहेत आणि 40% कॉम्बॅट आहेत, म्हणजे डिफेन्समध्ये आम्ही जे आहोत परमनंट वाले, आणि 60% पूर्ण लेडीज आणि सिव्हिलियन आहेत. त्यामुळे 40% आम्हाला जे बाहेर बॉर्डरला राहायचंय, जर हे क्लार्क सोडला, आपण डिस्चार्ज सोडलं तर हे मिळणार नाहीत माणसं, ते सोडत नव्हते. आणि मला त्या अनुभवाचा बऱ्याच लोकांचा असा अनुभव की आपल्याला ते सोडणार नाहीत.
आपण जरी मागितलं डिस्चार्ज तर सोडणार नाही. म्हणून मी काय केलं की हॉस्पिटलमध्ये राहूनच तिथल्या कर्नल साहेबाबरोबर थोडंसं त्यांना बोललो मी. कर्नल बॅनर्जी म्हणून त्यांना बोललो मी की साहेब असं असं आहे आणि मला जायचंय. तर त्याने पाहिलं की नाही ह्या फक्त पोटाला अल्सर आहे म्हणून तो जाऊ शकत नाही म्हणे बाहेर. तुला कॅटेगरी तुझी डाऊन झाली पाहिजे तरच तुला जाऊ शकतोस. बरेच वर्ष ते तिथं येऊन बसले की मी जायचं. त्यांनी मला काम सांगायचं असं कर, मग हे स्टेन्सिल तयार कर, मग त्याचे बुकलेट करायचे, त्यांची जे ट्रेनिंगचे वर असायचे. तर मी त्यांच्याबरोबर लागलो होते. औषध म्हणजे विलास चालू सोबतच हे काम सांगायचे मी करत राहायचं. त्यानंतर ते प्लीज झाले. त्यांनी माझी कॅटेगरी डाऊन केली. ते त्यांनी डॉक्टरने जे लिहिलं ते लिहिलं. कॅटेगरी डाऊन केल्यानंतर मग मी तिथं मागणी केली की बाबा असं असं आहे आणि मला तुम्हाला जायचंय. तर ते म्हणले की नाही तुला आम्ही सेंटर अपॉइंटमेंट देऊ. मिझोरममध्ये तर फार वाईट अवस्था होती. सेंटर अपॉइंटमेंट देऊ म्हणले. मी प्रमोशन नाकारलं. ते कर्नल तेजा म्हणून ते पंजाबी ते ऐकायला तयार नाही. मी तुला सेंटर अपॉइंटमेंट देतो ना म्हणजे तुला काही करायचं नाही, तुला कुठलाही शारीरिक त्रास तुला आम्ही देणार नाही, तू ऑफिस काम करायचं. नाही मला नाही पाहिजे, नाही तुला करावं लागेल. मग त्याच्यामध्ये बरेच वेळ गेला आणि 15 वर्ष पूर्ण झाले नव्हते आणि एक थोडं 2-4 महिन्याचा वेळ होता. मी ते प्रयत्न केल्यानंतर मग हे ज्यावेळेस त्याच्या सुट्टीवर गेले मी लगेच रेकॉर्डला लिहिलो. आमच्या रेकॉर्डचं सगळं आमच्यावर हे नियंत्रण असते. रेकॉर्डला लिहिले की असं असं हे मला सोडत नाही आणि मला जायचंय आणि माझी कॅटेगरी अशी डाऊन आहे. त्यांनी ते लगेच किलगाम केला की ह्याला सोडा. आता कॅटेगरी डाऊन आहे म्हणजे तब्येत खालावलेली आहे. नाही ते कसं आहे, नाही कॅटेगरी ABC अशी ती कॅटेगरी असते आणि इन्फंट्रीमध्ये कॅटेगरी A वालाच पाहिजे. कारण बाहेर ग्रेड तुमचा जो आहे म्हणजे तो शरीराला चांगला पाहिजे, प्रकृतीने चांगला पाहिजे. आणि तिथं पहाडी चढायची आहे, पळायचंय, हे करायचंय. आणि कॅटेगरी जेव्हा C होते तेव्हा तो त्या ठिकाणी तो कॅटेगरीची डाऊन झाली म्हणजे तो तब्येत ठीक नाहीये, तो करू शकत नाही. मग तिथून मी रेकॉर्डला आलो. रेकॉर्डला आल्यानंतर मग ते जे डिस्चार्ज ड्रील असते त्या ड्रील मध्ये टाकल्यानंतर मी असं गडबडीनं घाईनं त्या आमच्या जो कलिग होता तिथे क्लार्कला कर माझे पेपर तयार कर, मला लगेच जायचंय. तर लगेच तयार केले आणि ड्रील मध्ये टाकलं. तर एक उन्नीकृष्ण म्हणून मेजर होते, त्यांच्या समोर गेलं, उभं राहिलो समोर. पाहिलं मला त्यांनी, घर जाना है, पेंशन नहीं चाहिए. चाहिए. अरे बेवकूफ बोले तुम्हारे पेंशन में 2 महीने कम पड़ता है. इतना क्या है तुम्हारा घर ये है कि बोले तुम पेपर भी नहीं देखते, तुम पढ़े लिखे हो, क्लार्क हो. एक सिपाही होता तो ठीक आहे. ते जे पनीकरण होतं ज्याने माझे पेपर्स बनवले त्याला बोलवलं. तर तो माझ्याजवळ राहिलेला होता पूर्वी त्याच्यामध्ये. त्याला फायर केली, खूप फायर केली त्याला की तू पाहतो तरी पाहायचं. ह्याला आनंद, ह्याला घरी जायचं म्हणजे ह्याला समजून झालंय दुसरं काही दिसत नाही, तर तू तरी लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी ते ऐकलं, त्यांनी ते पेपर त्यांनी फाडून टाकले. म्हणजे चांगले लोक पण असतात. जर त्या परिस्थितीत जर मी बाहेर आलो असतो मला 1 पैसा पेन्शन मिळाली नसते. विदाउट पेन्शन, विदाउट कुठलेही म्हणजे ते काहीच मिळालं नसतं. त्यांनी मग परत मला कंपनीने टाकलं. त्या कंपनीच्या क्लार्कला सांगितलं की तू सुट्टीवर जा. त्याला सुट्टीवर पाठवलं. मग ते 2 महिने ठेवलं, 2 महिने 3 महिने ठेवलं आणि त्यानंतर मग याच्यावर मी आलो. आल्यानंतर मग इथं आल्यानंतर परत तुमच्या समोर नव्याने प्रश्न असेल की आता आपण इकडं आलोय, आता पुन्हा काम शोधायचंय. आणि एवढ्या कामाचा काही मागचा जो काही अनुभव होता म्हणजे अगदी सुरुवातीला तसं तर काम आता काही करण्याचं हे नव्हतं, परंतु एक नवीन काम आपण काय करू शकतो असं तुमच्या समोर काय आलं का? आल्याबरोबर म्हणजे जर पेन्शन हे जर बंद झाली, पेन्शन चालू होईल, त्याकडे काही पेन्शन फार नव्हती. 7-8 हजार पेन्शन होती. मग कुठं मोठं होतं. मग त्याच्यामध्ये एकमेव एक असं एक होतं की आपण जावं, कुठेही जावं, अर्ज द्यावा. त्या थर्मलला गेलो, अर्ज दिला. बँकेचे एक्झाम सुरू केले. 82ला गेलो, इकडे इरिगेशनला गेलो, तिकडे जायचं तिकडे अर्ज देऊन आलो. पण तसे अर्ज देऊन होत नाही. ज्यावेळेस ती जागा निघतील, ज्यावेळेस ते हे करतील त्यावेळेस ते बोलवतात. त्या ह्याच्यात तरण्याच्या जागा निघाल्या आणि मी ती एक्झाम पास झालो.
आणि लगेच ट्रेनिंगला पाठवलं. म्हणजे मी मे मध्ये आलो, 16 मेला आलो आणि लगेच सप्टेंबरला मी ट्रेनिंगसाठी बीडला गेलो. मग त्यावेळेस माझी इच्छा नव्हती, पण आमच्या गावातले जे पॉलिटिकल हे होती किंवा जस्ट होते तराडीचं आल्यानंतर ते मला सगळे वापर झालं, छान झालं, मला नाही करायची. मी अगोदर तराडीचं ऐकलेलं होतं, मला नाही सूट होणार. आणि मुरकेश काय म्हणायचं, तराड्यासाठी जर लोक पैसे देऊन चालले तुला तराडी नको वाटायला, नाही मला हे सूट होत नाही, पुढचं दुसरीकडे मिळून जाईल. पण त्यावेळेस ती नोकरीची गरज पण होती. पण मी गेलो, ट्रेनिंग केली, जवळपास 9 महिने ट्रेनिंग बीडला केली. त्यानंतर मग इथं अंबाजोगाईला पोस्टिंग आली. तर ज्यावेळेस तो अंबाजोगाई आला तेव्हा डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी कुठलं गाव पाहिजे, मग त्याला ह्या गावाला गेलं असतं 50,000 पाहिजे, ह्या गावाला गेलं असतं 1 लाख पाहिजे. मी म्हणलो मला काही 50,000 1 लाख नाही, मला तिथून मिळालेच फक्त 40,000 रुपये. त्यामुळे मी काही पैसे देऊ शकत नाही, कारण हे सेट होईल. पण मला माझं कुटुंब जगवायचं आहे, मला काही पैसे नाहीत तुझ्याकडे. पैसे नाहीत तर तुला कुठलंही दे, मला काही प्रॉब्लेम नाही. मी टेक्नोपॉल केलं म्हणून मला काय झालं, मला तिने हातोला दिला. हातोला हे शेका पक्षीचं गाव, म्हणजे तिथं सगळे लोक जे आहेत ते वरच्याच गोष्टी करणारे किंवा असे गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना वगैरे चांगलं न रे हे करणारे गाव आहे ते हातोला, इथं लिंबगाव जवळ आहे. तिने हातोला दिलं मला. पण जेव्हा दिलं तेव्हा बाकीचे लोक म्हणजे काय दे की दे, गाव काही चांगलं नाही, काय चांगलं नाही वागलं नाही, काय असेल ते असेल काय. मग ते घेतलं, तिथे गेलो तर गाव हातोला हे गाव शेका पक्षीचं क्लिअर कट सरकारी कर्मचाऱ्याच्या आगेसमध्ये होतं. मग ते यायला की 7-12 जरी पाहिजे असला तर साहेब 7-12 पाहिजे. ते माझे वडील मंत्रालयामध्ये आहेत, 6व्या मजल्यावर 7व्या मजल्यावर आहेत. मग असं सांगत राहायचे, म्हणजे मी ते 7-12 द्यावं, मी देत गेलो. माझ्यापुढे एक स्वामी म्हणून आम्ही एकत्र 2 जणांनी केलं. तो 5वीचा होता. त्याला पाहिजे मला असं कसं चालेल, आलं की द्यायला तुला 2-2.5 रुपये ह्याची गव्हर्नमेंटची फीस आहे, ती तर तुला भरावं लागेल. तू ती त्यांच्याकडे घेत नसेल तर मग कसं होईल तुझं. मी त्यांना बोलायला गेलो तर ते लोक काय यायचं, मी पायी आलो, सायकलनंच आलो, मग जाताना बसलाच पैसे द्या. आणि त्यावेळेस पगार काही 732 रुपये, 7,000 मला वाटतं 732च पगार होता. तिथं मंगळवार पेठेमध्ये घर केलं, रूम केली आणि ते वर्षभर ते पाहिलं मी की हे तिकडे जरी गेलं आणि आपल्याला इमानदारीचे सगळे हेच माहित होतं. मग ते पीक विमा हे करावं लागायचं, वर्षाला पीक पेरा नोंद करायची. तर हे लोक म्हणले पीक पेरा शेतात जावं लागेल, मूर्खच कमी शेतात जायची गरज आहे, मग त्यांना विचारायचं लिहायचं. तर मी तसं नाही केलं, मी पीक पेरा प्रत्येक शेताला जाऊन केलो. तेही शेतकऱ्याला नाही आवडलं, कारण त्यांना ते तसं नाही पाहिजे असतं. ते काय मिळतील ते याच्यावर 7-12 नाही यायला पाहिजे. ते तिथं हाताळ्याला थोडं हेच होत गेलं, म्हणजे तत्वाने काम करायचं जे होतं त्याला प्रत्येक ठिकाणी अडचण येते. आणि तसंच मग तहसील ऑफिसमध्ये गेलं की ते वागणूक काही बरोबर वाटत होते. मग गेलं की ते एखाद्या इकडे काय हे आम्ही चहा पिलाय, सिगारेट ओढले, तिचे पैसे देतात. मी पूर्ण दिल्यानंतर मी आमच्या लोकांशी चर्चा केली आणि असंच आहे, तुला तराटे लोकांना तुला मिळते का नाही मिळते त्याच्याशी त्याला काही घेणं नाही, पण तुला यांची द्यावं लागतं. मग अंबाजोगाईत फिरताना तशीची गाडी असली की एखादा डेप्युटी कलेक्टर जरी असला, गाडी थांबवर आहे, बस गाडीमध्ये पेट्रोल पंपात जायचं, डिझेल टाक गाडीमध्ये. हे मला खटकलं. आमची संघटना होती, त्या संघटनेमध्ये मी हे विषय मांडला. त्यांनी मला सेक्रेटरी केलं. ठीक आहे, तुला लागणारच ना, तू सेक्रेटरी हो. कारण तिथं तेवढं माहित होतं मला की कसं हे विभाग असेल काय असेल. त्यांनी बरोबर ओळखले की आता हा बरोबर खेळ येईल, मग ह्याचा परिणाम काय होतील हे त्यांना माहिती, मला पण माहिती. हा, मग सेक्रेटरी केल्यानंतर मी सुरू केलं विरोध करायला. मग तहसीलमध्ये एक दिवशी केल्यानंतर
दौंड हे आपले दौंड साहेब बसले होते त्या तहसीलदारकडे आणि तहसीलदार साहेब त्यांनी चहा पाणी याची केल्यानंतर त्या पैसे मला बोलवलं 180 रुपये बिल झाले ते द्या म्हणून. मी सेक्रेटरी असल्यामुळं मी मला गणपत साहेबाला सांग व्हीआयपीच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतात त्या पैशातून त्यांची व्यवस्था करा म्हणून मला 732 रुपये जे मिळतात ते माझ्या लेकरबाळा जगण्यासाठी मिळतात साहेबांची हे करण्यासाठी मिळत नाही. त्यांनी मला वर बोलवलं यामध्ये कोणाची इजलासवर या इजलास म्हणतात तिथं. मी गेलो काय तुम्ही नाव तुम्हाला असं मिलिटरीवाले का तुला ठीक आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर गपचूप जायचं म्हणे असं तुम्ही काय बोलायला लागले जे मला माहित होतं ते बोललो साहेब तुमच्याकडे आहे का नाही व्हीआयपीचं खोटं आहे तुला नेमकेच ते आमदार झाले नाही ते बरोबर आहे काय असेल ते तुम्ही फक्त नाकारायचं ना म्हणजे थोड्या पूर्ण तहसीलमध्ये मोठ्यानं उडून सांगायचं म्हणजे कारण मग त्याचं कामच नाही ना मला बोलून चहा पाण्याचे पैसे द्यायचं. ठीक आहे जाऊ म्हणतो बाहेर निघालं तर तिथे एक देशमुख होता त्याने मला बोलवलं बोला भैया तुम्हारा यहाँ जमने वाला नहीं है तुम इसको छोड़ दो तो तुम्हारा कॅरियर बर्बाद हो जाएगा. म्हणजे तू आता जे आता नवीन आल्यासाठी तुला जर याच्यात सामील व्हायचं असेल तर मग सामील व्हायचं कम्प्लिटली नसेल तर मग निघून जायचं नाही चालणार. कारण त्याच काळामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांनी बोलवलं सर्वांना मग तू गहू आण तू तांदूळ आण तू साखर आण हे सगळं वाटत झालं. मग मी माझ्याकडे पाहिले हा तुला काय नाही ठीक आहे तुझं काही नाही काय नाही म्हणलं वैद्यनाथ मंदिरमध्ये तेच लग्न होतं त्याने मला उभं केलं संडास मधले डबे सांभाळायला तुझं उभा राहतो साहेब इथं कशाला उभं नाही म्हणजे अरे तुला माहित नाही म्हणजे डबे सुद्धा चुकले होते म्हणजे अच्छा म्हणजे मी संडास म्हणजे डबे राखायला उभं राहायचं का हो ते बदला घेतला उभं राहिलं. त्यानंतर मला थोडस हेच होत केलं किंवा आता त्याच्यामध्ये खरंच आपण नाही राहायला पाहिजे. आता ही सिस्टीम आपल्याला पचत नाही आणि ते आपल्याला आता काही आपल्याला टार्गेट करतील. त्यानंतर मग मी प्रयत्न केले. त्या दरम्यान मी एमपीएससीचा एक्झाम देत होतो आणि मी एमपीएससी पास झालो. तिकडं आम्हाला मिलिटरीच्या कोट्यामधून थोडस मार्कामध्ये सूट आहे. पास झाल्यानंतर मग ओरल होती ओरलला जायचं होतं मुंबईला. त्यावेळेस ज्यावेळेस पास झाल्यानंतर लोकांनी मला हे केली ठीक आहे कारण ओरलला तुला पैसे द्यावे पैसे दिल्याशिवाय तुझे होणार नाही. तू काय कर म्हणजे किशोरराव देशमुख आहे त्यांचे मग तिथे गेलो तर शिवराज पाटलाची भाऊ होते एक ते त्याला हे तोंडाऱ्याच्या ओळखीनच त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला घेऊन गेले त्यांच्याकडे किशोर देशमुखकडे आणि त्याला सांगितले बाबा असं मिळतेवाला आहे आणि एमपीएससी पास झालेलं आहे फक्त तुम्ही थोडंसं मोरला जर शिफारस केली तर ही होऊन जाईल. तर किशोर तुम्ही सरळ म्हणले किंवा आम्हाला फक्त आदेश आहेत की फक्त मराठा मुलं आपल्याला भरती करायची जोपर्यंत ते सोडायचे. त्यांचं रिटायरमेंट 2 वर्षावर आलेलं आहे आपल्याला एवढेच अशीच भरती करायची. मग ते की त्यामुळं तुम्ही आप्पा आहे आणि मी काही तुम्हाला तुमची शिफारस मी करू शकत नाही आणि जरी केली तर ती काही तुम्हाला त्याचं लागू होणार नाही. पाटील साहेबांनी बरंच ते कैलास पाटील काही नाव मला वाटतं त्यांच्या शरद पटेल त्यांनी अरे नाही म्हणजे असं काय करताय एखादं तरी घ्या की म्हणजे असं काय तुमची घ्या ना म्हणजे आम्ही तुम्हाला थोडंच रोखलंय नाही म्हणजे वापस आलो. परत आल्यानंतर मग झालं की मग आता तिथे माझी पूर्ण हे झालं ते पण गेलं सगळंच म्हणजे काय वाटत होतं ते पण गेलं. पण मी फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यावेळेस एमएसबी जागा निघाली. एमएसबी जागा निघाल्या त्याच्यामध्ये मी जवळपास 400 मुलं होते टॉपला आलो एक्झाम मध्ये परीक्षा झाली. त्यानंतर तिथं सुद्धा मग म्हणले किंवा जर तुला जरी लोकलला जर पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील. तर मी म्हणलं मी पैशाविषयी काही देणार नाही तिथं कुठं मिळेल तिथे मिळेल. पण मला कर्मचारी साहेबांनी मला परळी पॉवर स्टेशन मिळालं थर्मल पॉवर स्टेशन तिथे गेलो मग तिथं शीट ड्युटी होत्या. तिथे वाटलं आपलं चुकलं काही
कारण असं काही तिथं काही करण्यासारखं काहीच नव्हतं. 8-8 तास शिफ्ट ड्युट्या करायच्या, गेटवर थांबायचं, गेटवर जे दळणवळण आहे त्याच्यावर कंट्रोल करायचं. मग तिथंही गेल्यानंतर जे काही अवैध धंदे होते थर्मलचे ते परत तिथं पाहण्याचे यायला लागले. ते उगाच थोडंसं गवत टाकायचं त्या ट्रॅक्टरमध्ये आणि ते बाहेर टाकायचं, त्याचे 500-500 रुपये एका ट्रीपला घ्यायचे. दिवसातून 20 ट्रीप व्हायच्या. मला नाही पडायचं. मी एक दिवशी काय करू, मला ते आतूनच सहज होतं. एक दिवशी मी थांबलो, ते आलं ट्रॅक्टर, एवढंच काही गवत होतं, ते काढलं आणि बाजूला तिथं लगेच काळी लावून दिली. त्याला म्हणतो एवढ्या गवतासाठी MSCBचे 500 रुपये तू हे करायला चल वापस घेऊन जा. ते वापस गेल्यानंतर हे बंद यायचे लोक सगळे. ते आले माझ्याकडं, एक राजेभाऊ फड म्हणून आता आहे तो आला, म्हणला काका हे साहेब असं कसं काय केलं. मला हे बघडे, मला काय हे पटत नाही, मी हे करणार नाही. मग तुमची ड्युटी रात्रीलाच लावावं लागेल. लावून रात्रीला ड्युटी, काय फरक पडते, मला काही अडचण नाही म्हणून. ते झाल्यानंतर कोळशामध्ये असेच व्हायचं, कोळशाला जायचा बाहेर, विकला जायचा बाहेर. त्याच्यामध्ये सुद्धा लोक क्रीपर्स ट्रक बाहेर काढायचे, तिची नोंदच नाही घ्यायची. म्हणजे आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे सिव्हिलियन होते इकडचे, ते मला दिसायला लागले की हे बाहेर ट्रक काढायला. तर मी आलो की ते थांबायला लागलं. मला मी करत नाही, मला नको आहे, तू वापस जाऊ, तू याचे गेट पास घेऊन ये. विदाउट गेट पास कसं सोडायचं. विदाउट गेट पास सोडलं म्हणजे पूर्ण ट्रक कोळसा जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरचा झाला. तिथेही त्रास होऊ लागला. मग मला त्या अधिकाऱ्यानं पाहायला घेऊन मला ऑफिसला ठेवलं. ऑफिसला ठेवलं तर ते शिफ्टच्या ड्युटीचा प्रश्न मिटला, जनरल झालो मी. मग MSCB त्याचा मी जवळपास 6 वर्ष 86 ला लागलो. 6 वर्ष तिथे केल्यानंतर मग तिथून मला बिझनेसला पोस्टिंग झाली ऑटोमॅटिकच. ती नांदेडला झाली. नांदेडला 4 वर्ष काढले. परत पुण्याला आलो. परत पुण्याला आल्यानंतर मग त्या दरम्यान आमची मोठ्या मुलीचं लग्न झालं. हे लग्न जे झाले, आता 3 मुलीची करायची, सोसायटी घ्यायची, एका मुलीचं लग्न करायचं, ते सोसायटी फिटल्यानंतर दुसऱ्या मुलीचं लग्न करायचं, अशा प्रकारचं समजा हे केलं. मग मोठ्या मुलीचं लग्न झालं सोसायटीच्या ज्याच्यावरती. नंतर नांदेडला गेलो. नांदेडला गेल्यानंतर ते काही पैसे फिटलेले नव्हते. हे तोंडाऱ्याने काय केलं, हे पंचक्षरीचं स्थळ आणलं. त्यांना सांगितलं असं असं त्यांनी. तर ह्याचं माझं खूप म्हणजे हे होतं, दोस्ती लहानपणापासून होती. मग त्यांनी मला सांगितले वाचलं, ते जा म्हणून आले माझ्याकडं. तेव्हा ती मुलगी शिकतच होती शाळेला. आले आणि आम्हाला काही तुमच्याकडनं काही होंडा बिंडा काहीच नाही पाहिजे, आम्हाला मुलगी पाहिजे, एक नारळ आणि मुलगी द्या, मी करायला तयार आहे. तर मी त्यांना म्हणलं नाही बाबा आता करायचं नाही, कारण माझ्याकडे अजून माझं कर्जच भेटलेलं नाही. जोपर्यंत ते कर्ज भेटणार नाही मला दुसरं पैसे मिळणार नाही. त्यांनी ते नाही म्हणजे आम्ही करून घेऊ कसं हे करून त्यांनी केलं. तर ते अशी परिस्थिती मला माहित नव्हती. तोंडाऱ्यांना माहित त्यांना माहित नाही की अभय आमचे जे जावई होते त्यांची आई बोरांडीची होती, पुसाची, आणि त्यांचं वागणं किंवा असं बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्यामुळे ते त्यांचं स्थळ जमलं गेलं. त्यातून मग हे जमलं झालं की मी इकडं लग्न झालं. मग त्यांनी माझ्याकडे परत पैसे काढले त्या बाजूच्या महाराजांनी. असं असतं का म्हणजे फुकट होत असतं का, तुम्ही नोकरी करता, अधिकारी आहे तुम्ही, फुकट होत असतं का. तिथे 21,000 रुपये दिली, ते लग्न तिथं माझं झालं, त्यामुळे झालं. आणि मग तिथून MSCB मध्ये असताना परत मी एक्झाम द्यायला सुरुवात केली. मग मी PSI ची एक्झाम पास झालो. PSI ची एक्झाम पास झालो. त्या दरम्यानच मला एक आमची सोलापूर, नळदुर्ग आणि तुळजापूर त्या ट्रायंगलच्या आमच्याला पोलवरची वायर चोरीला गेली होती. म्हणून मला तिथं गाडी, एक हेड कॉन्स्टेबल, 3 जवान, एक PSI, हे आम्ही तिथं ड्युट्या केल्या. म्हणजे तुळजापूरवरून रात्रीला निघायचं, सोलापूरला जायचं, सोलापूरच्या फॅक्टरी तपासायच्या, तिथून नळदुर्गला यायचं आणि असं ट्रायंगल मध्ये महिनाभर गेलो. त्यावेळेस त्यांचं पाहिलं मी. तर मला ते खूपच त्यांना वयस्कर होते. ते मुलीचं लग्न होतं तेव्हा SP उस्मानाबादला होते, लातूरला होते. माझ्यासमोर त्यांनी फोन केला SP ला की अशी मुलीचं लग्न आहे आणि मुलीला पाहायला येणार आहे. तर
तो त्यानं एसपी म्हणलं, अरे तुमको थोड़ा देखने के लिए आ रहे, तुम्हारे बच्चों को देखने के लिए आ रहे, तुम्हारी क्या जरूरत है? नहीं मिलेगा, ये लोगों के साथ में है तो इन लोगों के साथ में रहना पडेगा असं म्हणून त्यांनी त्याला भीड करून लावलं. मेडिकल स्टोर टाकायचं नाही. ते पाहिल्यानंतर मला नाही वाटलं, अरे म्हणजे आपण दिली परीक्षा, पास झालोय तर वरलाच जायचं फक्त, आणि इथं जर असंच असेल तर परत चुकतोय आपण. आणि त्याच काळामध्ये एक गोरे म्हणून लेक्चर होते औरंगाबादला कुठल्या तरी मुस्लिमला, त्यांनी एक्झाम देऊन ते PSI झाले, त्यांना आवड होती आणि केसला त्यांना पोस्टिंग मिळाली. केसला पोस्टिंग मिळाली तर चिखलबेडला एक मर्डर झालं होतं, त्याची इन्क्वायरी हे फेल झाले, त्यांना सस्पेंड केलं आणि लेकरबाळ त्यांचे तिथंच होते. सस्पेंड केल्यानंतर मग जेव्हा 8 महिन्यानंतर बहाल केलं तर पोस्टिंग त्यांना तुळजापूरला मिळाली. मी असताना ते तुळजापूरला आले. ते आले. समाज व्यवस्था इतकी माणसाला मजबूर करते स्वतःच्या देहापासून बाजूला काढण्यासाठी म्हणा, किंवा एक सचोटीनं प्रामाणिकपणानं चांगल्या विचाराने एखादा जर पुढे जाऊ इच्छित असेल तर जे काही वातावरण आहे समाजामध्ये त्याच्यामुळे तो माणूस विचलित होऊ शकतो. तो माणूस एवढा म्हणजे हे झाला, म्हणजे प्राध्यापक माणूस आणि आवड म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आला होता, तो रडायला लागला सहज होत्या विश्रामगृहामध्ये की काय परिस्थिती नाही. म्हणजे चांगल्या माणसाला कुठलंही खातं हे जे आपल्याकडे जे आहे की नाही, चांगल्या माणसाची नाहीच, सामान्य माणसाचं लागतच नाही त्याला. सामदामदंडभेद म्हणजे जसं एक म्हण आहे की वेड्याच्या गावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर वेडच व्हावं लागेल, शहाणा होऊन चालणार नाही. कारण ते वेडे तुम्हाला वेडे करतील, तुम्ही त्याला शहाणा करू शकत नाही. तसं ह्या सिस्टम मध्ये तुम्ही जर रुळलात तर तुमचं जगणं ठीक आहे, निभावं लागतं, नाही तर लागत नाही. आणि ते गोरेचं उदाहरण माझ्या अगदी समोर होतं. आणि कुलकर्णी साहेबांचं ते पाहिलं मी, मुलीच्या लग्न हा SP म्हणतो की तुझं काय काम आहे तिथं, मुलीला दाखवायला आहे की आई, म्हणजे ही अशी कशी सिस्टम आहे आणि काय फरक पडतो, त्याला सुट्टी मिळू शकत नाही का, देऊ शकत नाही का. आणि परत जेव्हा मी फिरायचो तेव्हा काय उतरायचं की एखादी लोडेड गाडी असली की उभी करायची, पैसे काढायचे. त्या ठिकाणी असा प्रसंग झाला की एक सळईचा ट्रक आला, ह्यांनी लगेच चढले वर, त्याला खाली घेतलं की गचेला धरणं ते पोलिस काय चल निकाल पैसे. त्याने काय केलं, अक्षरशः चावी फेकली इंजानवर, बोले साहब ये ट्रक ले लो. मैं कहाँ पैसा दूंगा, मेरा मालिक तो मुझे पैसे देता नहीं, और हर बार आपको हर जगह पर आपको पैसा देना पड़ता है, मैं कहाँ से दूं, मुझे जो तनख्वाह मिलती है उसके ऊपर मेरा गुजारा चलता है. ये लोहा के मेरे बाप का नहीं है, ये मालिक ने कहाँ पे भी ये करने के लिए भेजा हुआ है, मेरे पास पैसा नहीं है. अक्षरशः अंगावर फेकली चावी. मी बाजूला गाडी करून घेऊ होतो, ते मला विनंती करायची, अरे जेवणाचे पैसे काढतो, पिण्याचे पैसे काढतो. ते पाहिलं मी, ते त्या शेवटी ते बाबा ही चावी तू, त्याच्या मागे लागून त्याला चावी दिली. आल्यानंतर पण आणि ज्या ज्या ठिकाणी हे जेवण करायचे त्या ठिकाणी सुद्धा त्या हॉटेलला म्हणायचं, युनिफॉर्म पाहिले की ते बघ बाटलीचं व्यवस्था कर, दारूची व्यवस्था कर, ते प्यायचे खायचे. म्हणजे असं क्षेत्र असेल तर आपण त्याच्यामध्ये कसं टिकाव होणार आहे. पण ते कुलकर्णी सुद्धा मला म्हणले बघा, ते चांगलं तर म्हणतात पण ते सवयीचं असते. ते मला साहेब तुम्ही तिथं आहात, तिथं चांगला आहे, आमच्याकडे येऊ नका. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांनी तुमचं सच्चेपणा हा जाणला होता आणि त्यांना खात्रीच होते की हा माणूस काही हे सिस्टीम मध्ये शकत नाही. त्यामुळे सिस्टीमच्या बाहेरचं व्यक्तिमत्व असं म्हणायला हरकत नाही तुमचं. हे जसे अनुभव आहेत तुमचे, तर ह्या अनुभवात जो काही प्रसंग, वाईट प्रसंग आले किंवा जे विचारांना न पटणारे प्रसंग आले, तसे काही चांगल्या आठवणी पण असतील या प्रसंगातल्या, या प्रवासातल्या आहेत ना. मी लातूरला जेव्हा होतो बिझनेसला, तेव्हा सुद्धा कॅपॅसिटर शेतामध्ये कॅपॅसिटर बसवलं होते MSCBनं. म्हणजे शेतकऱ्याला जी पाण्यासाठी जी वीज हे केलेली आहे ती शेतकरी जेव्हा पाणी घेतो मग ते पाणी खालच्या शेतकऱ्याला मिळत नाही, तर ते बुस्टअप व्हावं आणि पाणी खालच्या शेतकऱ्यापर्यंत जावं यासाठी शासनानं कॅपॅसिटर बसवले होते, ट्रान्सफॉर्मरवरती कॅपॅसिटर बसवले होते. त्यामुळे ते बुस्ट करून ते पाणी तिथपर्यंत जावं. पण सिस्टम अशी होती की ते कॅपॅसिटर आले आणि त्या कॅपॅसिटरची किंमत, मूळ किंमत 3-3.5 हजार रुपये होती.
पण त्याचं भाडं एवढं आकारलं जात होतं एमएससीबी म्हणजे एमएससीबीला याच्यावर की, आणि ते भाडं असं होतं की 3 महिने झाले की 3 महिन्याचे पूर्ण पैसे तिच्या अकाउंटवर गेले पाहिजे. आणि ते कॅपॅसिटर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही बसवले नाही. तिथं बसवले ते बंद पडले. म्हणजे मध्ये मुंद्रानं घर केलं, त्याच्यानंतर काही जळाले त्या सिस्टममधून. ती केस आपल्या त्यांनी हे क्वेश्चन केला होता. क्वेश्चन केल्यावर किंवा हे असं 65% कॅपॅसिटर बंद आहे आणि भाडं हे जात आहे त्या ह्याला संबंधित. पण तो विषय इन्क्वायरीला आला. इन्क्वायरी आल्यानंतर मग इथंही थोडस कास्टिझम, त्या कास्टिझम मध्ये म्हणजे मला दिलं. तर मी म्हटलं बघा ही केस मी ज्युनियर आहे आणि ही केस तुमची आहे. जो आमचा जो अधिकारी होता तो मला तुमची आहे, तुमच्या लेवलची केस आहे, मी ज्युनियर आहे, मला नाही. त्यांनी काय केलं, पुण्यावरून ती माझ्या बायने मला ती दिली. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. पण मी काय केलो की ती कॅपॅसिटीची पाहायला गेलो ना, मी 18 पोल चालत गेलो. 18 पोल चालत जायचं. कारण काही कॅपॅसिटर गाडी जात होती त्या रोड साईडला होते, पण जे मध्ये आतमध्ये होते 2 किलोमीटर 3 किलोमीटर ज्या ठिकाणी गाडी जात नव्हती त्या ठिकाणचे कॅपॅसिटर अक्षरशः जळून गेलेले होते, बंद होते, काही ठिकाणी खाली ठेवलेले होते. ते मी पाहायला गेलो सुरुवातीला. जे रोड साईडचे होते, जे चालू होते त्याला मी पाहिलंच नाही. मग ते सोबत जेही असायचं, लाईन स्टाफ असायचं, ते पहा 18 पोल बिलकुल चालत जायचं. मला सवय काही प्रॉब्लेम नव्हता. तर तो जेहीच हे करायचा, काय असं आहे, असं कुठं असते का, हिंमतले बघायची काय गरज तुम्हाला. मी म्हणलं बाबा मला बघायचे. मग जायचं, पाहायचं. आणि हे कच्चे साहेबांनी त्या ठिकाणी मला टेक्निकल मला खूप मदत केली की ते कसे पाहावे, बंद कसे असतात. तर इकडं काय केलंय मी, फक्त ते फॅन चालू ठेवायचा आणि आतमध्ये सगळं जाऊन गेलेले. तो फॅन चालू आहे, तो जागा आहे बघा, असं फॅन चालू आहे चालू आहे. तेवढं नाही, हे खोला. जेव्हा खोलले त्यामध्ये अक्षरशः उंदराचे एका ठिकाणी साप मध्ये निघाला, त्या उंदरासाठी साप आलेला. तर ते बिलकुल निघाले. तर ती इन्क्वायरीमध्ये जवळजवळ 65-70-75% ती बंद निघाले. ही इथल्या या प्रकरणावरनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तपासणी सुरू झाली. त्यानंतर मग जे काही संबंधित लोक होते 10 लोकांना सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर मग ते संघटना स्ट्राईकवर उतरली. ते वैयक्तिक शिवीगाळ करणे, अब्यूज करणे ह्या गोष्टी सुरू झाल्या. त्यावेळेस ते लोक गेले ऊर्जा मिनिस्टरकडे. मग त्यावेळेस मला भीती वाटली की आता आपलं, आणि हे सिस्टम असं आहे आणि या सिस्टमच्या आपण विरोधात गेले. आणि मानेसाहेब सुद्धा, मानेसाहेबांची इच्छा वेगळी प्रकारची होती. त्यांनी सुद्धा मला रिपोर्ट द्या म्हणजे तुझा. रिपोर्ट नाही देत तुम्हाला साहेब, कारण तुम्हाला द्यायला नसतं, मला अधिकार नाही. माझा रिपोर्ट माझ्या स्पेशल आयजी असेल त्यांना जातो. नंतर मग हे पूर्ण SCS ही संघटना फार मोठी आहे महाराष्ट्रामध्ये, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, आणि पैसेवाली. लोक म्हणाले तू काय तिकडे आगाव काम करतोस, काय करायचं होतं, आता तुला बघ तुझी नोकरी राहते. मला ऊर्जा मिनिस्टर बोलावलं. आमची जी स्पेशल आयजी होते ते सुद्धा बाजूला झाले. तूच बघ म्हणजे आता हे काय केलंस काय नाही. मग त्यांनी असा विषय उभा केला की नॉन टेक्निकल ऑफिसर आहे. नॉन टेक्निकल ऑफिसर म्हणतो की हे सगळं बंद, ह्याला काय माहिती, तर टेक्निकल नॉलेजच नाहीये, तर हा कसा म्हणू शकतो की बंद आहे म्हणून. पण मग त्याच्यावर मला सांगितलं जिथे जिथं तुम्ही काय तपासा, जेईची सही घ्या, लाईन सहीची सही घ्या, पंचनामा, तर ती सही असायची तुम्ही ती व्हॅल्यू होणार नाही. गेलो ऊर्जा मिनिस्टरकडे गेलो. तिथं हे लोक अगोदर भेटले. नंतर पुन्हा मी बाहेर बसलो. मी डायरेक्टर गेलो, आमच्या डायरेक्टरला म्हणून साहेब बघा ना तुम्ही थोडी मदत करा. अरे म्हणजे तू केलंस, तू जा ना, तू त्याला सांग काय आहे ते. नाही साहेब मिनिस्टरच्या समोर मी माझं काही बोलणं चुकलं ते काय चुकायला काय तू काय केलं ते त्यांना दाखव. त्यांनी उडून दिलं, तिकडे बसलं मध्ये. मग मी गेलो, मला बोलावलं. ते लोक 10 एक 20 लोक बाजूला बसले सेकंड डेज. मला बोलावलं, बोल. त्यांचं म्हणणं आहे की नॉन टेक्निकल ऑफिसर
नाही ही इन्क्वायरी केलेली आहे त्यामुळे ही व्हॅलिड नाही आहे. आता तुम्ही केलेली आहे हो काय मग ह्याला काय सांगा तुम्ही. बरं साहेब मी पंचनामे केले, प्रत्येक कॅपॅसिटीचा पंचनामा केलेला आणि त्या पंचनाम्यामध्ये जेई संबंधित जेई आणि संबंधित लाईन स्टाफची सह्या घेतल्या, त्यासोबत एक शेतकऱ्यांची सही घेतलेली. त्यामुळे नॉन टेक्निकल जरी मी असलो तर जेईला माहिती आहे ना, जेईन सांगतोय की हा कॅपॅसिटर बंद आहे, तो बंद त्या जेईन सांगितलं म्हणून मी ते बंद म्हणून लिहिलं. त्यांनी सगळे पाहिलं तर बरोबर आहे. तेव्हाच मला थोडं धीर आला, नाही तर मग मला असं वाटलं की आता ही नोकरी गेली, त्याला त्यांनी फायर केलं. त्याच्यात जायचं म्हणजे महाराष्ट्र लेवलवर त्यांनी स्ट्राईक केली होती, सगळं बंद केलं होतं. सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण हे चालू झालं पाहिजे. म्हणजे तुमचीच लोकांनी तुमच्या लोकांच्या सह्या म्हणजे मूर्खेत का तुम्ही, ते सगळे झाले त्यांच्या सह्या त्याच्यावर, आणि तुम्ही काय सांगू शकता की नॉन टेक्निकल ऑफिसरनं इन्क्वायरी केली म्हणून. असं म्हणून तो एक प्रसंग फार मोठा महत्वाचा होता. मला जाईपर्यंत जाऊन काही सोय नसताना सुद्धा मला असं वाटतं की आता आपली ही नोकरी गेली, आपली इमानदारी आपल्याला काही कामी येणार नाही. पण उद्या मिस्टरना ते आपण जे म्हणतो की शेवटी सत्याचा विजय होतो. कारण एवढ्या संघर्षामध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला जे जे अनुभव आले त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपला जाऊन एक चांगला उत्तम असं यश तिथं प्राप्त झालं. नाही बरोबर. आणि ते कसं होतंय की मी इथं राहिलो, इथं थोडस काहीतरी जमत मराठाची लॉबी होती, त्यामध्ये आमची सहकार्य म्हणेल म्हणलं हे तर प्रॉब्लेम आहे. त्यांनी काय काय केलं, त्यांनी कसं कसं केलं, कुठं लाईन मला धरून काय कामं केली, तर मी हे केलं तर ते बरोबर वाटणार नाही. म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स होतं, मी काय जावे का खोटं बोलायला काय, जे मी त्याला सांगितलं तेच त्यांनी बोलले म्हणून. ते असं एमएससीबीचं सुद्धा हे होतं. आता या सगळ्या ह्याच्या व्यापामध्ये सामाजिक क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला कधी वाटेल? मी नोकरीत असताना सुद्धा मॅडम ज्या ज्यावेळेस पुण्याला किंवा मुंबईला ह्या विजिलन्स इन्क्वायरी करायला गेलो तर पुण्याला मला एक जेल, हे जे आपलं येरवडा जेल आहे त्याच्या अधीक्षकचा मुलगा जेई होता, जेई पण लागला होता, तर त्याची एक इन्क्वायरी मला मिळाली होती. तर त्यांनी काय, तिथं पुण्यामध्ये अशी परिस्थिती होती की एका ठिकाणी घेतलेलं कनेक्शन जर तिथं जर तुमचं पैसे नाही भरले गेले तर ते दुसरे घ्यायचं, म्हणजे दुसरे मीटर घ्यायचं, तिसरं घ्यायचं, चौथं घ्यायचं, असं एक प्रकारचं होतं पुण्यामध्ये. तर ह्या माणसाला एका अश्विनीनं अडकलं. हा नवीन जेई होता आणि एवढा तुरुंगाचा अधीक्षकचा मुलगा होता, चांगला होता, हुशार होता, तर चुकीच्या ठिकाणी तो जॉईन झाला आणि त्याच्यावरच ती इन्क्वायरी होती. पण ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस मी ओळखलं की याचा काही दोष नाही. त्याच्यावर त्याला सोबत घेऊन फिरलो मी आणि सगळं पाहिल्यानंतर मी त्याला बाजूला केलं. डॉक्युमेंटरीमध्ये तो होता आणि त्या येईने काय केलं की तिथला जेई सुटून गेल्यानंतर ह्याला ते काम दिलं आणि येईची कुठेच काही नाही. ते मला खटकलं. तो मला खूप हे बोलायला, मग तू चिंता करू नको, तू हे तुझं ह्याच्यात काही चूक नाही, हे जे कनेक्शन झालेले आहेत हे तुला ह्या गोष्टी माहित नाहीत. अश्विनी मी अश्विनी समोर जाऊन बोललो ना, त्याला म्हणलं साहेब हे असं असं केलं, हा माणूस जर हा इकडे तुमच्याकडे नव्हताच तर त्याला तो सुट्टीवर गेला म्हणून ह्या माणसाला तुम्ही तिथं कशाला त्याला कनेक्शन द्यायला लावलं, मग कनेक्शन द्यायला लावलं तुम्ही का नाही ह्याच्यावर सह्या केल्या, कारण तुम्हाला माहिती होतं की या ठिकाणी असं व्हायला की त्या माणसावर 3 लाखाचं बिल त्या पडून आहे, तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता, तुम्ही ह्या माणसाला फसवलं म्हणून. मी त्याला सगळं वेळ केला. तिथून मला असं वाटायचं की बाबा जे इमानदार आहे, ज्याचा तो त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग नाहीये, तर त्या तू जर फसत असेल त्याला बाजूला करायचं. असे बरेच ठिकाणी इथे घेऊन आपले नाव नको कार्यक्रम घालत आहेत, त्या बाजूने त्याला रिटायरमेंटच्या वेळेसच त्यांच्यावर एलिगेशन्स लावले की इथं भ्रष्टाचार केला, तिथं भ्रष्टाचार केला. 3 महिने मला दिली, मी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना कम्प्लिटली बाजूला केलं. त्याच्यामध्ये माहिती आहे ते साहेब सुद्धा माझ्यावर खूप हे झाले. म्हणलं नाही साहेब, मी तुमच्याकडून काही पैसा मिळेल किंवा तुमच्याकडून काही मिळेल म्हणून केलं नाही. ह्या लोकांनी जे तुमच्या विरुद्ध कट रचलेला आहे की तुम्हाला बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पैसाही मिळू नये म्हणून जे केलं होतं आणि ते सगळं मी उघड केलं म्हणून. पण त्यासाठी सुद्धा ह्यांनी काय केली, मला ती इन्क्वायरी घेऊन पुण्याला पाठवलं. ते तुमच्या लॉबीचे मी पुण्याला गेला तर त्याचा अधिकारी म्हणलं त्या इन्क्वायरी तुझा काय इंटरेस्ट आहे, तू का आलास पुण्याला. कारण ते पुण्याला घेऊन गेल्यानंतर ते सगळं तिथं मला सांगावं लागलं. तो तिथं पवार माणूस होता, तो
म्हणलं तू का आलास? ते म्हणलं साहेब मी नाही आलो, मला पाठवलं नाही, तुझा मुलगा इथं इंजिनिअरिंगला आहे म्हणून तू मुलाला भेटायला आलास? बिलकुल नाही. तुम्ही म्हणाल तर आत्ता मी इथून इकडंच परत जातो म्हणलं, मला मुलाला भेटायसाठी मला तुमच्या MSCBच्या PhDची गरज नाही. मग ते डेप्युटी डायरेक्टर होते, त्यांनी बोलवलं, तू का आलास? तुम्ही विचार ना, माझ्या वरिष्ठाला विचार. त्यांनी पाठवून आलो साहेब, म्हणलं मी नाही ना माझ्या बरोबर, नाही तुला काही ह्या माझा काहीच इंटरेस्ट नाही याच्यामध्ये, जे होईल ते होईल, मला काय घेऊन गेलं. मग तिने फोन केला इथं लातूरला, त्याला विचारलं की याला पाठवलं तुम्ही? हो साहेब. का पाठवलं? नाही म्हणे तिथं काही अडचण येऊ नये ती इन्क्वायरी केलेली. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्यानं गेला तर ही जी इलिगेसी ह्यानं जे त्याला साईडला केलंय ते फेल होऊन जावं. पण मी त्याला समजलं, जो तपासणी अधिकारी होता त्याला सगळं पटवून दिलं. मी स्वतः गेलं, मग आणखी फायदा झाला. सगळं दाखवलं की मला हे कसं हॉटेलमध्ये शिजलं, कशी टेलिग्राम केला गेला चेअरमनला, त्याला सगळं पटवून दिलं. आणि कुणी केलं हे त्याला सगळं दाखवल्यानंतर तुमचा प्रत्येक प्रसंग ऐकताना अशी कुठली तरी फिल्मची स्टोरी ऐकते आणि सस्पेन्स वगैरे अशा पद्धतीनं ते फिलिंग येते सगळं ऐकताना. नाही झालं तसं ते. आणि शेवटपर्यंत मग हे असं करत गेलो. मग जेव्हा रिटायरमेंटची बाय आली, इथूनच रिटायर झालो मी, मॅडम माझ्यासोबत एक लेखा अधिकारी होता. आम्ही जावाई हे सगळ्याला घेऊन गेलो तिथं. घेऊन जायची माझी इच्छा नव्हती, पण मला आपल्याला काय फक्त शासनाचं जे आहे 400 तेवढंच मिळणार आहे, बाकीचं काही मिळणार नाहीये. पण मला ते प्रथा आहे, घेऊन गेलो. तर त्या लेखाधिकाऱ्याला 36 शाली आहे आणि मला एकच शासनाची. मग त्याच्यावर भरपूर बोलणारे उभे राहिले. मग माझ्यासाठी कथे साहेब बोलणार होते, पण त्यांना ती सिस्टम आड आली. ते म्हणजे नाही मला नाही, मला नोकरी करायची. मला बोलायला सांगितलं, बोलायला सांगितलं तर मी तुमचे जे होते अधिकारी, मग मी त्यांना म्हणलं की बघा साहेब म्हणलं, तर मी चाललो म्हणलं, पण किती विसंगती आहे म्हणलं की एक लेखाधिकारी त्याला 36 शाली वेगवेगळ्या डिपार्टमेंट इकडून तिकडून मिळाल्या आणि मी एकमेव असा आहे, कारण माझा चांगले जॉब होता, तर मला कोणी थँक्यू म्हणणारच नव्हतं. कारण मी ज्याचं इथं काम केलं, ज्याच्याकडे गेलो त्याचे स्टेटमेंट घ्यायला गेलो, त्यामुळे तुम्हाला थँक्यू म्हणणारच नाही. आणि कारण आमची जी दावाई वगैरे बसली होती त्यांना ते समजावं म्हणून मी हे बोललो होतो की माझ्यासाठी शासनानं जे दिलं, म्हणजे माझ्या बायकोला साडी आणि जे काही शाल शेप मला दिलं तेच मला फार मानाचं आहे. मला बाकी कोण नाही मिळालं, कारण मी हा तो यासाठी उल्लेख करतोय की आमचे जे नातलग आले त्यांना हे माहित नाही की असं का होतंय की इथं 36 शाली ह्याला मिळतंय, तर हा माणूस एकमेव असा आहे की एक शाल घेऊन बसलेला आहे. ते किंवा काय ह्यांचं नोकरीमध्ये काही काही चुकीचं काय केलेलं काय कसं म्हणून त्याला मी उलगडा केला म्हणले. तर मला कोणी देणारं नाही म्हणत साहेब. आणि तुम्ही सुद्धा इथं आलात तर तुम्ही यायच्या अगोदर असं म्हणत की मला नांदेडला जायचंय आणि तुमचा कार्यक्रम लवकर आटपा. तुम्ही सुद्धा मला फक्त काहीतरी हे प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी तुम्ही आलात म्हणून. त्यामुळं माझ्या कोणी लोकांना बोलू दिलं नाही तुम्ही, आणि त्यांचे लोक बोलत गेले का घेत नाही म्हणून साहेब, एवढं बोलून मग तिथं ते संपलं. तर ही असं माझी ही नोकरीचा असा हे झाला. पण नंतर कच्च्या साहेबाला माहिती होतं की ह्या गोष्टी अशा आहेत का. पण मी इथं नेमकं त्यावेळेस काय झालं की मी प्लॉट घेतला होता हा, आणि तिकडचे पैशाचं काय, ह्या पैशासाठी मला सुद्धा खूप त्रास झाला. मग म्हणजे 90% जी रक्कम मिळते रिटायर झाल्यानंतर, त्या 90% मी घर बांधलं. नेमकं मी फेब्रुवारीमध्ये रिटायर झालो त्यावेळेसच हे घर कम्प्लीट झालं होतं. मी सगळ्या लोकांना बोलवलं आपल्या आमच्या आर्टिस्ट स्टाफला, पण कोणी आलं नाही. जे काही क्लिनिकल स्टाफ होता, जे मला ओळखत होता चांगले, ते लोक आले. इथून हे नोकरीचं संपलं. तिथून पुन्हा नंतर जेव्हा आल्यानंतर कत्ते साहेबांबरोबर संबंध होते, पुराणे आमचं नातंही होतं. तर त्याच्याबरोबर काय करायचं हे आलेलं साहेब, आपण आमचा एकमेकाचा स्वभाव पडला. पण मी थोडासा बोलण्यामध्ये थोडस हे होतो, तरी त्यांना ते वाटत ते तर त्यांचं तसंच आहे, पण ते तेवढं ते हे करत नाहीत. एका संघटनेमध्ये आम्ही काम केलो, वर्षभर केलं. त्यानंतर मग ते काही त्यांचं काही बरोबर वाटायला गेलं, म्हणून मग आम्ही आमची ही आपली प्रतिष्ठान तयार केलं, कपिलदार प्रतिष्ठान तयार केलं. 11 वर्ष
सगळं एकमेव सगळं करत होतो मी. इथेही चांगलं झालं, चांगले लोक तुमच्यासारखे लोक मिळाले. कपिल धारेश्वर प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातला स्वतःचा स्वतंत्र ओळख निर्माण केलेला व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये स्वतःची स्वतंत्र पायवाट निर्माण करणारी व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळं एक चांगल्या विचारांचा वारसा पुढं चालू राहिलाय. तर खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून. आणि खरंच न्यायाने वागणाऱ्याला, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला समाज साथ देत नाही. त्याला मागे खेचलं जातं. आणि आताही मला वाटतं, आता मी शांत झालो की आता मला वाटायला लागलं की किती मूर्खपणा केला मी. गव्हर्नमेंट जॉब जर मला गव्हर्नमेंटची पेन्शन बसली असते. होय, अगदी. म्हणजे मला 2, आता माझ्या बरोबरचे काही लोक आहेत त्यांना 2 डबल पेन्शन आहे. 60-70 हजार रुपये त्यांना पेन्शन आहे. बरोबर. तर ती मी माझ्या ह्या हेकाडीपणा किंवा काही मला काय ह्याच्यातून मी गव्हर्नमेंटची जॉब सोडले. बरोबर. 82 म्हणा किंवा 83 म्हणा. अगदी अगदी. पण कोणाचाही आधार नसताना, कोणाचंही मार्गदर्शन नसताना स्वतःचाच मार्ग स्वतःचाच शोधला. अनेक वेळा साहजिक आहे, माणूस आहे की कधी सकारात्मक विचार येतील, कधी नकारात्मक विचार येतील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तगून राहायचंय ना. आपल्याला कोणी गॉडफादर नाही की आपण याच्यात गेलो आणि कुठं अडकलो तर तो आपल्याला येईल, सोडवेल, असं काही आपल्याकडे नव्हतं. त्याच्यामुळे सगळं करायचं तर स्वबळावर करायचंय. आणि त्याच्यामुळे आणि जे सत्य मनाला पटलं त्याच्यानुसार आपण चालत राहिला. खूप दिवसांपासून आपल्याशी संवाद साधायचा होता. आज तो योग आला आणि खूप छान वाटलं. जसं मी म्हटलं की एखाद्या चित्रपटाची कहाणी ऐकल्यासारखं. तर त्या पद्धतीने पण शेवटी असं वाटतं सगळं झाल्यानंतर पैशाला आता माझ्या अशा वागण्यामुळं एखाद्या दिवस माझी मुलं समोर झाली असते. अगदी अगदी अगदीच होतात, नक्कीच होतात. कारण आता मला एक 50-60 हजार रुपये जरी पेन्शन मिळाली असती तर मी चांगल्या प्रकारे त्यांना अगदी हे करू शकलो असतो. अगदी निश्चित. कारण पैशाशिवाय पाणी हलत नाही. खरं तर पैशासाठी वाईट मार्गाला जाऊ नये हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला तेही लक्षात ठेवावं लागतं की त्याच्याशिवाय पाणी हलत नाही. तर खूप छान वाटलं. मनापासून धन्यवाद. आपण एवढा वेळ दिला, दीर्घ असं आपला प्रवास आमच्या समोर उलगडला. मनपूर्वक धन्यवाद. लातूरमध्ये एक असा ठिकाण जेथे अफोर्डेबल प्राइस आणि बेस्ट फूड भेटण्याचा एकमेव ठिकाण म्हणजे जोरको कॅफे. फॅमिली असो, फ्रेंड्स ग्रुप असो की खास कोणी, जोरको कॅफे मध्ये प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. फ्रेंड्स सोबत धमाल करायची असेल की कुटुंबासोबत निवांत वेळ घालायचा असेल तर जोरको कॅफे हेच योग्य ठिकाण आहे. खमंग पिझ्झा, क्रिस्पी बर्गर, मस्त सँडविच आणि अफलातून कॉफी इथे प्रत्येक सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. चव, गुणवत्ता आणि किंमत तिन्ही परफेक्ट. लातूरमध्ये कॅफे म्हणजे जोरको कॅफे. तर मग वाट कसली पाहताय? आजच या अनुभव घ्या स्वादिष्ट क्षणाचा फक्त जोरको कॅफे मध्ये.